योगी सुरेश कौटिल्य महात्मा सुंदरशा विचारांची सेवा घेतली. तदनंतर आरोग्य कार्यालयाने सुद्धा महात्मा सुंदरशा निवासाने प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. सत्संगाची समजवणार ज्ञान पचलं तर म्हणजे त्याची वृत्ती होते आणि नाही पचलं तर सत्संगाची अभिमान होतो. सत्संगाची जिकर होता सत्संगाची अनवायांचा तो प्रश्न सत्संगाची सत्संग का जरुरी आहे. राजपिताजीने जिकर केला. सत्संगाची दासला वाटून गेलं. जे ज्ञान पचलं तर म्हणजे ज्ञान पचवायची जी ताकद आहे ना ती फक्त सत्संगाची सत्संगावर आहे. सत्संगाची पण सत्संगाची संत समजावतात की म्हणजे मन वळावं म्हणजे येऊन त्यांना म्हणजे सत्संगला नेता म्हणजे समजा अनेक ठिकाणी नेता म्हणजे पण इकडे येऊन देत नाही. सत्संगाची जेव्हा अर्जुनाला आज प्रश्न पडला सत्संगाची तेव्हा श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाने त्याचा अंतकर्म ओळखलं आणि सत्संगाची भगवान श्रीकृष्ण म्हटले तैसे तुझे हे चित्त माझ्या हाती अचुंबित न शक्ती देव म्हणजे मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शक्ती देव म्हटले की म्हणजे तुझं हे चित्त आहे ना मन आणि बुद्धी सहित असं अचानक माझ्या हातात देऊ शकत नाही. म्हणजे मग काय कर म्हणजे उपाय सांगतात भगवान म्हटले तरी का ऐसे करी या आर्थिक प्राणात माझारी मोठे न्यूजमध्ये देत तुझा म्हणजे हे जे तुझा 8 प्राण असतात ना त्यातलं थोडं द्यायचं म्हणजे सासऱ्याची ते थोडं देण्यासाठी आज सद्गुरू माताजीने तुम्हाला ही सत्संग उपलब्ध करून दिली आहे सासऱ्याची. मग तेव्हा काय बोल म्हणले सासऱ्याची जे का निमित्त देखील माझे सुख इतके आमच्या पिशी गेले म्हणजे सासऱ्याची जे माझं सुख बघेल तेवढं ते विषांना आपाप निरस्वान म्हणजे आणि माझ्या जवळ येईल म्हणजे सासऱ्याची. तर माताजींच्या चरणी हीच प्रार्थना आहे. मेरा डोले नाही का बक्षो श्रद्धा भक्ती का सासऱ्याची प्रेमाने बोला. संतजन प्रेमाने बोला. यानंतर जशी अभ्यास विनंती करणे स्वतः सुंदर अशा गीत रचनेतून आशीर्वाद प्राप्त करतील. तदनंतर गौतम कोणाने अरुण भोसले सर सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. प्यार से कहना गुरुदेव मेरे ओ मेरे भगवन गुरुदेव मेरे ओ मेरे भगवन तुझसे ही जुड़ा रहे मेरा जीवन तुझसे ही जुड़ा रहे मेरा जीवन तुझसे ही जुड़ा रहे
संतजनो प्रेमाने बोला अशी आठवण केली अरुण सुंदर अशा विचाराची सेवा होती. त्यानंतर कमळून आले ज्ञानेश्वर बेळगे मामा सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. संतजनो प्रेमाने बोला. आज विशेष अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. निमित्त आपल्याला माहित आहे भगवानचा वर्धापन दिन. संतजनांनो, परवा जो प्रसंग नाचला या ठिकाणी आठवला, ज्यावेळेला येणाऱ्या संत समागमसाठी महाराष्ट्राच्या संत समागमसाठी ज्यावेळेला जागा पाहणी चालू होती, त्यामध्ये ज्वारीपूरची जागा पाहणी त्या ठिकाणी झाली आणि त्याच्या अगोदर थोडीशी माहिती आपल्याला असावी म्हणून नाचली. जे इथं हायस्कूलवरती राजधानीचे सतीश भोसले सर या ठिकाणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सेवा करतायत, तसं त्याच्याकडे थोडीशी माहिती घेतली, कारण प्रवेशन पाहुण्यांचं होतं, सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांनी त्याची माहिती दिल्यानंतर इथल्या बहुंबद्दल त्यांनी पूर्ण माहिती दिली आणि त्या शांगावरती बरोबर काठी उडवलेली गावाला, कारण ही जागा कोणत्या स्थितीमध्ये होती सुरुवातीला, इथं काय होतं, कशा पद्धतीने या ठिकाणी ही जागा म्हणजे कोणीही जागेकडून पाहत नव्हतं, कोण जागेकडून येत नव्हतं. संतजनांनो, अशा अवस्थेमध्ये ही पडून असलेली जागा काय काय घटना यामध्ये घडलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा त्यांनी त्यावेळेला केला आणि हे सगळं ऐकल्यानंतर वाटून गेलं की यार म्हणलं, मग त्याला तुम्ही म्हणलं अरे म्हणलं मग आज जी वास्तू उभी राहिलेली आहे, आज जे ज्ञान मंदिर आहे उभं राहिलेलं याच्याबद्दल बोल म्हणलं थोडाफार. आणि मग त्याला सांगितलं की देशामध्ये नव्हे, जिल्ह्यात जर म्हणलं तरी म्हणले जिल्ह्यात एक सुंदर अशी वास्तू, सुंदर असं भवन, सुंदर असं ज्ञान मंदिर आज जे या ठिकाणी उभं आहे, जे पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी पर्यटक येतात, तरी कोण हे माझे संत माझे हेच पर्यटक आहेत, भक्ती या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी एक सुखाचा क्षण, एक भक्ती किंवा एक आनंद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येतात. संत जनावर या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर खरोखर दासला म्हणून वाटून गेली की खरोखरच आज, कारण दास जेव्हा सत्संग देशीला यायचं तेवढा इथं ऐकत कधी थोडासा छोटा खालीचा हॉल होता, ज्या हॉलमध्ये या ठिकाणी सत्संग भरायची, अगदी मोजकेच महापुरुष या ठिकाणी असायचे, भगिनी असायच्या आणि आज ते रोपटन जे वटवृक्षामध्ये या ठिकाणी त्याचं रूपांतर झालेलं आहे ते बघितल्यानंतर आणि आज हे ज्ञान मंदिर बघितल्यानंतर दासला असं वाटत होतं की खरोखरच एक सुंदर असं एक भवन, एक सुंदर असं एक ज्ञान मंदिर, जिथं आल्यानंतर या भवन मध्ये जे काही व्हायब्रेशन्स आहेत, भक्तीच्या व्हायब्रेशन्स आहेत, ज्या एक परमात्मिक ज्या आपण जे अध्यात्माचे जे व्हायब्रेशन्स आहेत, एक लेअर आहे, त्या सगळ्या तुम्हाला प्राप्त होतात. एक जो आनंद आहे भक्तीचा, तो आनंद या भवन मध्ये आल्यानंतर एक प्रसन्नता मनाला वाटते. त्याचं कारण या भवनची निर्मिती, कारण या भवनच्या निर्मितीसाठी, कारण मिशन सिटी फाउंडेशन आहे, तपत्यागातून उभं राहिलेलं मिशन, बलिदानातून उभं राहिलेलं मिशन, योगदानातून उभं राहिलेलं मिशन, तसं या भवनसाठी सुद्धा या ठिकाणी या गावातील काही महापुरुषांचा या ठिकाणी नक्कीच त्यांचं योगदान आहे, बलिदान आहे, त्यांचाही त्याग आहे. त्या गोष्टीतून गुरुच्या कृपेने सुद्धा असे त्या ठिकाणी ही वास्तू एक सुंदर ज्ञान मंदिर आहे उभं राहिलेलं आहे. आणि मग त्याचा वर्धापन दिन, आता वर्धापन दिन, आता वाढदिवस तुम्ही आम्ही सर्वजण साजरे करतो किंवा काही आनंदाचे क्षण माझ्या जीवनामध्ये येतात ते साजरे करत असतो आणि मग एक किंवा नवीन वर्ष जेव्हा आपल्याला समोर येतं तेव्हा काही संकल्प आपण करत असतो. संत जेव्हा हे जे संकल्प आपण करतो, मनाशी काहीतरी उर्मी या ठिकाणी आपण बाळगतो की आणि माझ्यामध्ये काहीतरी चेंज मला या ठिकाणी घडवायचा आहे, जो समाजाला अपेक्षित आहे, माझ्यामध्ये जो बदल व्हावा
जे समाजाला अपेक्षित आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीने मी माझे संकल्प बनवतो, माझं ध्येय बनवतो, संतजनांनो या भवननी, या असणाऱ्या ज्ञान मंदिराने आज त्याचा वाढदिवस होत असताना, आज त्याचा वर्धापन दिन संपन्न होत असताना त्यानं काय अपेक्षा व्यक्त कराव्या? प्रेमाने बोला. त्यानं अपेक्षा काय व्यक्त कराव्या? संतजनांनो भलेही निर्जीव वास्तू असेल, दगड मातीने त्या ठिकाणी उभी राहिलेली या ठिकाणी वास्तू असेल, पण या निर्जीव वास्तूमध्ये सुद्धा या ठिकाणी जीव भरण्याचं काम, या वास्तूला सुद्धा सजीव बनवण्याचं काम संतांनी म्हणून केलेलं आहे, संत महाराजांनी ते केलं. आणि म्हणून या भवनला, या ज्ञान मंदिराला आज ते फक्त अपेक्षित आहे, ते फक्त या ठिकाणी तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करते की या इथं जे जुने असतील त्यांनी या, नवीन येत आहेत त्या नवीन त्यांनी या. भरपूर असं ज्ञानाचा या ठिकाणी ज्ञान या ठिकाणी प्राप्त करा, आत्मिक ज्ञान प्राप्त करून भक्तीचा सुंदर असा आनंद या ठिकाणी प्राप्त करा. जे जीवन जगण्यासाठी, जीवन जगण्याची कला या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी जे संत या ठिकाणी मला समजवत आहेत, जे सद्गुरू माताजी मला ज्या गोष्टी या ठिकाणी समजवत आहेत, त्या कुठेतरी जीवनामध्ये धारण करून एक सुंदर असं वातावरण या ज्ञान मंदिरामध्ये या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून सत्संग जे सत्संग आहे ना, ते सत्संग म्हणूनच तुम्ही आम्ही सर्वजण विशेष कार्यक्रमासाठी तर नव्हे, नेहमी या ठिकाणी गर्दी करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला माहित आहे की या वर्षीचा संत समागम सांगली जिल्ह्याला सद्गुरू माताजींनी दिलेलं आहे. सद्गुरू माताजींचे एक सुंदर कृपा या ठिकाणी सांगली जिल्ह्यावरती झालेली आहे. आणि म्हणून आता वर्षभर तुम्ही आम्ही सर्वजण आता पाळायचं आहे, थांबायचं नाही कुणी. कारण भक्तीची भूक जेवढा मी सकाळी जेवतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी जेवतो, 3-3 टाइम जेवणार आहे. पोटाची भूक सगळे शमवतात, मग आत्म्याची भूक कधी शमवणार आम्ही? तर आत्म्याची भूक शमवण्यासाठी सद्गुरू माताजींनी एक वर्षभराने आपल्याकडे 4 दिवसाचा कार्यक्रम आम्हाला दिलेला आहे. आता आम्ही थांबून चालणार नाही, आम्हाला पळावं लागेल, धावावं लागेल. जिथं पण या ठिकाणी संत समागम होत आहेत, कार्यक्रम होत आहेत, त्या ठिकाणी भक्तीचा सुंदर असा आनंद प्राप्त करण्यासाठी ते योगदान तो त्या ठिकाणी मला देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून सत्संगाला पहिलं महत्त्व देऊया. कारण जे 3 कर्म सांगितले, सत्संग, सेवा आणि नामस्मरण, त्या सत्संगाला जर महत्त्व दिलं तर सगळ्या गोष्टी या ठिकाणी सहजपणे होऊन जातात. त्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. रिपीट अगेन अँड अगेन म्हटलेलं आहे, वारंवारता फार महत्त्वाची आहे. एकदा आपल्याला माहित असेल भारतरत्न विजेते 2 एक खेळाडू सचिन तेंडुलकर आपल्याला माहित आहे, आणि दुसऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर आपल्याला माहित आहे. सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, पत्रकारांनी प्रश्न विचारला, अरे म्हणजे एवढा खेळतो, एवढे सगळे रेकॉर्ड तू निर्माण केलेले आहेस, जगामध्ये जगविख्यात खेळाडू म्हणून तू नावलौकिक प्राप्त केला आहेस, मग हे केलेलं असताना पुन्हा सकाळी 2 तास आणि सायंकाळी 2 तास नेट प्रॅक्टिस तू कशासाठी करतोस म्हटले, काय गरज आहे तुला? त्यानं सांगितलं की नवनवीन टेक्निक धारण करण्यासाठी, नवनवीन काही त्या खुबी या ठिकाणी धारण करण्यासाठी आणि नेहमी त्यामध्ये वारंवारिता टिकून राहण्यासाठी मला सरावाची गरज आहे. लता मंगेशकरांनी सांगितलं, त्याने पत्रकारांनी प्रश्न विचारला, नेहमी तुम्ही एवढं सुंदर गाता, एवढी सुंदर गीतं तुम्ही गायलेली आहेत, तुम्हाला पुन्हा आणखी रियाज करण्याची काय आवश्यकता आहे? नेहमी तुम्ही रियाज करता, रोज तुम्ही रियाज करता, काय आवश्यकता आहे? त्यांनी उत्तर दिलं, हा रियाज यासाठी आहे की नवनवीन गीतांच्या मध्ये जो प्रेक्षकांना, माझ्या या जनतेला या ठिकाणी आनंद माझ्यामुळे या ठिकाणी प्राप्त होतो ना, तो आनंद देण्यासाठी माझ्यामध्ये पुन्हा आणखी ती ऊर्जा निर्माण व्हावी, ती एनर्जी माझ्यामध्ये निर्माण व्हावी, यासाठी रियाज म्हणतो. संतजनांनो ती वारंवारता त्यांच्यामध्ये आहे, त्यांनी उच्च स्थान प्राप्त केलं, म्हणून उच्च स्थानामध्ये असताना त्यांना भारतरत्न किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आज आमच्यासाठी सुद्धा हा भारतरत्नच आहे, सद्गुरूने दिलेला भारतरत्नच आहे. कारण सुंदर विचार घेऊन तुम्ही आम्ही सर्वजण जगण्याचा प्रयास करत आहोत. आणि म्हणून माताजीने दिलेला सुंदर असा संदेश आहे, तन दायरो की तोड दीवार, असीम की ओर हो विस्तार. ह्या असीमकडे विस्तार माझा व्हायचा असेल तर एवढंच करूया की सत्संगची जी वारंवारिता आहे ते सत्संग न चुकवता, कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी आपसूक या ठिकाणी होत असतात, फक्त सत्संगला या ठिकाणी प्रायोरिटी देऊया, त्याला महत्त्व देऊया आणि सुंदर जीवन जगत असताना तो सद्गुरूंनी जे काय समजवत आहे त्या पद्धतीने चालण्याचा आणि जीवन जगण्याचा प्रयास करूया. प्रेमाने बोला. यानंतर जशी अरदास केली होती ज्ञानेश्वर बेडगे महात्मा सुंदर अशा विचाराची सेवा घेतली. त्यानंतर गौतम कोणाले, राहुल जगताप महात्मा 2 चरण आणि गीत रचना सादर करतील. प्रेमाने बोला. सर्व शास्त्रज्ञ मोठ्या प्रेमाने बोलले. वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर घुमाना था. वो तैरते तैरते डूब गए जिन्हें खुद पर घुमाना था. और ये सब
डूबते डूबते भी तर गए, इन पर सदगुरु तू मेहरबान था, इन पर सदगुरु तू मेहरबान था. तर बघा सत्संग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पहावो माझा, आणि सर्वांना तरी पती भोगी जो ओझा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पती माझ्या पोटात जन्मलाय, ते केव्हा समजलं मला? त्या सद्गुरूच्या चरणावर. आता धर्म माझा काय आहे? ब्रह्मज्ञान मी घेतलंय, पण माझा पतिव्रता धर्म काय आहे? तर सर्वांमध्ये जे सर्वांच्या घटाचं जे ओझवर वागला आहे, तो माझा जो पती आहे, तो माझा धर्म आहे. पतिव्रता धर्म पाहावं माझा, सर्वापरी पती भोगी जो ओझ. निर्गुण पती आवडे मज, आधी माय पाठी झाली भाज. या जीवात्म्याच्या पाठीमाग पर्वतप्राय संचिताचे साठे आपण घेऊन हे प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी जन्मी जन्म घ्यावा लागतो आपल्याला भोग भोगण्यासाठी. तर ते सद्गुरू आल्याच्या नंतर माय होऊन आई होऊन हे सद्गुरू आले आणि ब्रह्मज्ञान दिले, आणि त्या ज्ञानामध्ये पाठीमागे जे संचित पर्वतप्राय साठे आहेत ना, ते पाठीमागे ते पाठीवरचे पर्वतप्राय साठे घासून टाकले. मी माय राणी पतिव्रता शिरोमणी, मीच माय, मीच पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेव निरंजनी क्रीडा. सासंगत इथं काय सांगितलेलं आहे की इथं आलं ना की मग काय करायचं राहत नाही, काय सोडायचंही राहत नाही. आता फक्त काय करावं लागतं माहिती आहे का? समर्पित व्हावं लागतं. म्हणजे काय करायला लागतं? स्वतःला मारावं लागतं. मरत काय? मी मरतो, मी आणि माझं हे कबाड ओझ आहे, हे सगळं मरत बरं का. मी मेला की सगळं मरत. मग मरायचं म्हणजे असं कसं म्हणशील तुम्ही? मरायचं असं कसं नाही, खरंच हे मेलेलंच आहे. मी आणि जो अहम आहे, आणि मी आणि माझं हे अस्तित्वात नाही आहे. या शरीराला चालवायला माझा पती, माझा धनीच बसलेला आहे. त्यामुळे फक्त मी माझा अज्ञान गेलं पाहिजे, माझ्यातला जो भ्रम आहे तो भ्रम गेला पाहिजे, आणि ते जाण्यासाठी मला निरंतर सत्संग सेवा नामस्मरण केले पाहिजे. सत्संग म्हणून दासला जाता जाता असं म्हणावं वाटतं की हे खुदा, मुझे भी तेरे गुरुमत का रंग दिखा दे, और तेरे वचनों के अनुसार जीने का ढंग सिखा दे. सत्संग की प्रेमाने बोले. सत्य में प्रेमाने बोला. जसे आज कीर्ती राहुल जगताप सुंदर अशा गीत रचनेतून आशीर्वाद प्राप्त करते. तदनंतर सांगले झाले राहुल खिलारे मामा सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला. सत्संगाची प्रेमाने बोला. यारे यारे हरीच्या लाडक्यानो, यारे यारे हरीच्या लाडक्यानो, ही बाग फुलवूया सुंदर फुलाची, बाग फुलवूया सुंदर फुलाची, ही बाग फुलवूया सुंदर फुलाची. यारे यारे हरीच्या लाडक्यानो, यारे यारे हरीच्या लाडक्यानो, बाग फुलवूया सुंदर फुलाची, बाग फुलवूया सुंदर फुलाची, बाग फुलवूया सुंदर फुलाची.
जशी अभ्यास केली ती सांगितली संचालन मला बोलण्याची अल्पशा विचारामध्ये आपले भाव प्रकट करते. त्यानंतर पांडुरंग गुरु महात्मा सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. सत्संगची प्रेमाने बोला. सत्संगची आज भवनचा वर्धापन दिन आहे. 2 वर्ष पूर्ण झाले भवनचं ओपनिंग होऊन. बघा संत जनांनो, हे जे काही पवित्र मंदिर बनलेलं आहे, हे मंदिर आपल्याला कशासाठी दिलेलं आहे? तर सर्वजण आपण एकत्र येऊन या गुरुचा गुणानुवाद करण्यासाठी हे भवन आपल्याला दिलेलं आहे. तर आता गरज काय आहे? गरज एकच गोष्टीची आहे की हे भवन कमी पडलं पाहिजे सत्संगात. त्यासाठी प्रयास केला पाहिजे. नाहीतर ह्या वर्धापन दिना दिवशी हे भवन कमी पडलं, पुढच्या वर्धापन दिनासाठी हे भवन कमी पडलं, आणि जे दर सोमवारी सत्संग असते त्या दिवशी गोळा करून आणून इथं बसायची सत्संगची अवस्था येऊ नये. तर हे वर्धापन दिन रोजच भरलं पाहिजे हे भवन. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? आणि माताजींनी तुम्हासाठी 59वा संत निरंकारी समागम जो महाराष्ट्रात आहे तो दिलेला आहे. त्यासाठी आजपासून आपण एक निश्चय करू, एक ध्यान करू की तुम्ही आता सर्वांनी डबे तर 100% घरात बनवलेच असेल समागम सेवेसाठी. जास्त त्या गोष्टीवर जास्त भर देणार नाही. तर भर ह्या गोष्टीवर देईल की ज्या महात्म्यांनी ज्ञान घेतलंय या आपल्या देशिंग परिसरात आणि सत्संगापासून दुरावले, तर त्या सर्वांना आपल्याला ह्या भवनमध्ये आणायचं. तुम्ही फक्त काम करा की ह्या मशीन मध्ये आणून त्या महात्म्याला सोडा. सद्गुरु माताजी ऑटोमॅटिक त्या व्यक्तीवर परिचय करणार. तुम्ही बाकी काही करू नका. आणि ह्या गावातील एक सुद्धा असा नागरिक राहिला नाही पाहिजे की ज्याला माहिती नाहीये की 59वा संत निरंकारी समागम महाराष्ट्राचा आपल्या सांगली जिल्ह्यात होणार आहे. त्यासाठी प्रसार फक्त आपल्याला करणं आता गरजेचं आहे. जे काही कालावधी आहे आता राहिलेला, त्या कालावधीत एकच करूया की घरोघरी जाऊन हा संदेश आपल्याला पोहोचवायचा आहे. आणि तो वैयक्तिक जाऊन पोहोचवायचा आहे, ना की हे सोशल मीडिया, व्हॉट्सअप, पत्रिका ह्याच्यापेक्षा स्वयं तुम्ही केला. आपुलकीचं निमंत्रण सगळ्यांसाठी द्या. वेळ आता फार कमीच आहे. बघता बघता फेब्रुवारी पण संपत आला. 1 महिना ऑलरेडी आपण कालावधी घेतलेले. राहिलेले फक्त जी कालावधी आहे त्या कालावधीत आपण त्या प्रसार आणि प्रचाराचा आपण विडा उचलूया. आणि सर्वांना या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सद्गुरु माताजींकडे हीच अरदास प्रार्थना करूया की जे आजचं रूप आहे ते मार्मिक सत्संग पण रूप घ्या, भगवंता मिळावं. हीच अरदास प्रार्थना. प्रेमाने बोला. संत प्रेमाने बोला. त्याची गडबड चालू आहे. पावणे 9पर्यंत माहीत केला पाहिजे. एक तरी बसल्यानंतर समजते की काय काय करावं लागतंय. प्रत्येक प्रयत्न महात्मा आले, प्रत्येक प्रयत्न एक महात्म्याचं नाव घ्यावं असं ध्यान बनतंय. पूर्ण स्टेजची एक फरमाईश असते. संचार महात्मा 1-2 नावं, मुकीची 1-2 असतात जवळची नावं यांना. आणि
बरोबर व्यवस्थित जुळलं पाहिजे सगळं. आणि हे करताना कुठला तर महात्मा 5 मिनिटाचा अंदाज असतो, 15 मिनिटं घेतो, मग असा वेळ वाढतो, मग मी चुकला का मग खेळ वाढतो, खेळ वाढला का मग कुठली टाकायला लागते कुणावर तरी कुणावर कुठली पडली तर नाराज पुढल्या सोमवारी आपण ते वेळेत देऊ त्यांना प्रेमाने बोला. यानंतर जसे आपल्यासाठी पांडुरंगराव महात्मा सुंदर अशा विचाराची सेवा करतील. त्यानंतर बाबा सुंदरले महात्मा गीतासाठी प्रेमाने बोला. धन्यवाद. प्रेमाने बोला. आहे औचित्य साधून सत्संगाची तुम्ही उपस्थित राहिला. या सत्संगाची सद्गुरू खुश झाल्यावर काय देतो माहिती आहे का? हे सगळ्यांना माहिती आहे. सत्संग, सेवा, नामस्मरण आणि सत्संगाची सद्गुरू विशेष खुश बनावं लागतं. भक्त होतो सत्संग विशेष खुश झाल्यावर काय समाधान होतो. सत्संग म्हटलं असं तर टाळ्या वाजवा सत्संगाची. आणि सत्संगाची ही भक्तावर असते सत्संगाची. कारण सत्संग विशेष जगावर प्रेम भगवंताचं आहे, पण सत्संगाची माझा आवडता ज्ञानी भक्त आहे ना, तो विशेष भक्त आहे सत्संग. आणि सत्संगाची सगळा खटाडून चाललाय ना, तो भक्तासाठी चाललाय सत्संग. आणि म्हणून सत्संगाची विशेष कृपा झाली सत्संगाची तुमच्या आमच्या. आणि सत्संग सांभाळून दिला सत्संग. महात्मा जिकर करत होते की सत्संगाची हे जेव्हा वास्तू उभारत ना सत्संगाची, हे अशीच न उभारत सत्संगाची. कारण सत्संगाची महात्म्याने जिकर केला, भोसले महाराजांनी अनेक महात्म्याने जिकर केला सत्संगाची की तप आहे, त्याग आहे, योगदान आहे, बलिदान आहे सत्संगाची. नुसतं सत्संगाचं नाही होत सत्संग. काही पाहिलेलं आहे दगड, काय सत्संगाची खाली दगड दिसत नाही सत्संग, त्याच्या पायावर इमारत आहे सत्संग. सहज दिसत नाही, पण पायावर इमारत आहे हे नक्की आहे सत्संग. भले ती दिसत नसते सत्संग. आम्ही बरेच वेळा सत्संग यातून गेलो, सत्संग डगमगली आमच्या अवस्था, नाव डोळायला झाली सत्संग सर. आणि सत्संग त्यातून सुद्धा सद्गुरूंना सावरलं. कारण सत्संग तो विश्वास, ती श्रद्धा, तुमचा कृपाशीर्वाद होता संघ भावना. आणि त्यातून सुद्धा आम्ही सही सर्वांना सोडलो आणि आज इथं ह्या स्टेजला उपस्थित ह्या अवस्थेला आहे सत्संग. हे सांगावं का वाटतं सत्संगाची महात्मा म्हणून गेला माझी की सत्संगाची इथं आल्यानंतर ही सत्संगाची समाधान वाटतं, आनंद वाटतो. जे माताजनापेक्षा सुगुण वाटतो ना ते सत्संगाची, हे सत्संगाची तुम्ही करून घेतलं सत्संग. महात्म्याने सत्संगाची न सांगायला एवढं योगदान आहे सत्संगाची. प्रत्येक गोष्टीला आमचं काहीतरी सोबत होतं सत्संग. महात्मा त्या स्टेप मध्ये सांगत असं नाही, मला असं केल्यानंतर असं होते सत्संग. असे बरेच महात्मा सत्संगाची तिने योगदान दिलं. आणि आज इतिहासात सत्संगाची आम्ही बघितलं सत्संगाची एकनाथ दवळे सारखे महात्मा 10 दिवस इथे देशिंगमध्ये होते सत्संग. सवी लवके सारखे महात्मा होते सत्संग, आले सत्संगाची, देशिंगमध्ये मुक्काम केला, छडण लावलं सत्संगाची. आणि सत्संगाची शिकवण आम्हाला दिली सत्संग, ती रीत आम्हाला दिली सत्संगाची. आणि आज सत्संगाची ते महात्मा शाजी महाराज सत्संग आमचे प्रबंधक महात्मा होते सत्संग. ते सत्संग त्यांना शेवटी 40 वर्ष सत्संग त्यांना सर्व्हिस लागली. आणि सत्संग आमच्यातून सत्संगाची सर्व्हिस आहे म्हणल्यावर सत्संग जावं लागते म्हणून सत्संग ती गेले. सत्संग रसाला लढली सत्संगाची. आणि सत्संगाची त्यानंतर आम्ही सावरलो सत्संगाची. बरेच दिवस सत्संगाची आम्ही सावरलो नाही. त्यानंतर सत्संगाची पोपट बाजारमुखी झाली सत्संग विशेष सुद्धाची. आणि सत्संगाची अशी काही सत्संग ते पायाला पाणच बांधली सत्संग. दिवसाचा रात्र केला, रात्रीचा दिवस केला सत्संग, त्याने ते झटले सत्संग, योगदान दिलं सत्संग. आणि सत्संगाची हे करता जाऊन सत्संग ते कुठल्याही गोष्टीचा न विचार करता सत्संगाची हे मी सुखी झालो ना हे सर्व जग सुखी व्हावं ही भावना होती सत्संग. कुठलाही उद्देश नव्हता, कुठलाही स्वार्थ नव्हता. आईच्या गळबळीच्या जाती आणि गळती लाभाडी होती सत्संग. आणि जे आमचं सेवादार आहे आज जी आमची उपस्थिती आहे सत्संग ही तुमची कृपा आहे सत्संग. आज खंडेराज असेल सत्संगाची, कुटकुळे असेल, शिवरण असेल, आमचं ते गेलेलं सत्संगाची ब्रांच मधलं सत्संग हे असेल सत्संग, गव्हाण असेल सत्संग, वजरकांडे असेल, बऱ्याच महात्म्यांनी योगदान दिलं, सहयोग दिला सत्संगाची. काही नसताना सत्संगाची ती ताकद तुम्ही उभं केली सत्संग. आणि म्हणून आज सत्संगाची हे सुख, हे समाधान, आनंद आम्ही भोगतोय सत्संग. म्हणून विशेष कृपा झाली की समागम सुद्धा आपल्याकडे आलेला आहे. तर हे सत्संगाची हे करता सत्संग तनात सेवा, मनात सेवा, धनात सेवा ह्या सर्व जे गुरुला अपेक्षित आहे, गुरुची इच्छा आहे, गुरुच्या मतानं हे सर्व कार्यक्रम सत्संग गुरुच्या कृपाशीर्वादाला पात्र आहे सत्संग प्रेमाने. जसे आता स्थिती बाबासाहेब कुर्ले 2 चरणामध्ये विधी मागितले. नंतर निश्चित जाधव महात्मा सुंदर अशा विचारासाठी प्रेमाने बोला, सर्वांनी बोला. प्रेमाने
प्रेमाने बोला. चालीच्या घरी रेवा गोड देते जाते चालीच्या घरी रेवा गोड देते जाते 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 ही गोड देते जाते जशी अभ्यास केली होती सुंदर अशा विचाराशी अगदी तदनंतर पंचमुखी अभ्यास होता. प्रेमाने बोला धान काश. सत्संग जी प्रेम से कहना सदगुरु माता सुदीक्षा सलिंदर देव जी महाराज की जय. सत्संग जी बात हुई पुरातन लोगों के योगदानों की. सत्संग जी हुजूर बाबा हरदेव सिंह जी महाराज प्रवचनों में कहा करते थे, बाबा जी कहते कुछ ऐसे भी योगदान देने वाले मिशन को हुए जो सत्संग जी बाबा जी बोलते कि न उनके पास प्रबंधों की गाड़ियां हैं, न उनके पास कोई साधनों के लिए पैसे, बस साइकिल से निकल पड़ा, ना ही नीचे कोई रास्ता है, ना ऊपर मौसम ठीक. फिर भी कहते जहां पर कोई आवाज दिखी, कोई घर दिखा, तो कहते जा जा करके वहां पर आवाज लगाई और लोगों को आने का आगाज किया. तो बाबा जी कहते चाहे ऐसे लोगों का नाम कहीं मुख्य प्रबंधकों या साध संगत के बीच भी ना जाना जाए, लेकिन उनको परमात्मा की नजर में जरूर स्थान मिलेगा. ऐसे लोग परमात्मा की नजर में रहेंगे, ऐसे लोग गुरु की नजर में रहेंगे और उनका स्थान हमेशा उच्च रहेगा. बाबा जी म्हणतात ज्यांचं नाव कुठेच नाही पण अंतरंगामध्ये जोडण्याची ज्याची भावना तीव्र आहे, ज्यानं कार्य केलेलं आहे पण ते प्रसिद्ध होण्यासाठी कोणतं साधन सुद्धा त्याच्या जवळ नाही आहे. जसे की आज इथे मोठा प्रोग्राम होईल, कुठेतरी ज्ञानदानाची व्यवस्था झाली तर आपण म्हणू शकतो या महात्म्याने प्रोग्राम ठेवला होता, तिथे आम्हाला ज्ञान झालं. पण बाबाजी बोलतात असे पण काही आहेत कुठे दूर दराज मध्ये प्रचार पण करतात पण ते सांगायला पण कोण नाही, तिथे विचारायला कोण नाही त्यांच्या कार्याची प्रसिद्धी. अशी भावना घेऊन जाणारे भलेही बोलले मंडळाच्या नजरेत ते नसतील पण गुरुच्या नजरेत नक्की ते आहेत. सद्गुरूची त्यांच्यावरती नजर आहे आणि असे जाऊन मिशनचं कार्य पुढे चालवणारे लोक निरंकारच्या नजरेमध्ये आहेत.
तेव्हा सत्संगाची थोडा प्रश्न झाला. आज पण येते, हा वर्धापन दिन आहे. ज्यांनी योगदान दिलं, ज्यांचं कर्म आहे, त्यांना पण आठवण्याचा प्रयास पण केला गेला आहे. पण बाबाजींनी एक वाक्य बोलले, ते विचार करण्यासारखं होतं. बाबाजी बोलतात, ते परमात्माच्या नजरेमध्ये आले, ते सद्गुरूच्या नजरेमध्ये ते कार्य आले, कारण त्यांचा भाव परोपकाराचा होता, त्यांचा भाव देण्याचा होता. हे भावण पण आहे. हे सत्संगाची त्यात आठवलं की जसं महाराज उदाहरण द्यायचे, गाडी बघितल्यानंतर म्हणायचे कशाने आला, उदाहरण देताना सांगायचे गाडीने आलो. महाराज म्हटले गाडी म्हणजे कुठे आहे गाडी? म्हटलं गेटला लावली. महाराज म्हटले त्यातली गाडी कुठली आहे? म्हटलं ही अख्खीच अख्खी तर गाडी आहे. कुठे आहे दाखव म्हटले बोट करून. म्हटलं ही काय उभारली गाडी? ते नाही म्हटले, तुझं आता जे बोट आहे ते बोनेट आहे म्हटले, ती गाडी कुठे? म्हटलं हे बघा जरा वर सरका. ते म्हटले ही तर काच आहे. म्हटले हे बघा हे तर टायर आहे. म्हटले हे तर दरवाजा आहे. म्हटलं आत बघा, आत सीट आहे म्हटलं, ते पुढं ते स्टिअरिंग आहे म्हटले, ते खाली एबीसी आहे म्हटले, ऍक्सिलेटर ब्रेक क्लच आहे म्हटले, ते गिअर आहे म्हटले. अरे गाडी कुठे आहे? खरंच आहे की महाराज म्हटलं, जिथं बोट दाखवलं तिथं वस्तू आहे, तिथं गाडी कुठे आहे? सगळे एकत्र आलं तर, सगळे एकत्र आलं तर एक चाक काढून मिस्त्री जर पंचर काढत असेल तर उरलेली गाडी नसते का? गाडीचा ऍक्सिडेंट झाला, तुमचं इंजिन दरीत पडलं, बाकीचं उरलं, मग ओढून नेलं ती काय? कुठं आता तर म्हटलं सगळी मिळून गाडी काय? महाराज म्हटले काही जरी गेलं, जी चालते ती गाडी चालली पाहिजे. धडकू दे, आपू दे. आता कधी कधी रस्त्यात जाताना गॅरेज मधून आलेली बघतोय महाराज, ती बघून काय आहे ते कळत नाही, काय चाललंय काय कुठं नाही. बोनेट नसते, काय नसते, मोकळं इंजिन असते, मागं असते, तर म्हणाल की हाय कुठं काय? चालली म्हणजे गाडी झाली. बंद जरी पडली तरी ती काय? म्हणजे जुडलं त्या भावनेशी की ती गाडी काय. ज्याला समजलं, त्याला दरवाजा नसलं तरी चालतंय, त्याला बोनेट नसलं तरी चालतंय, त्याला माहिती ते काय आहे, ते ओळखते त्या वस्तूला. महाराज म्हटले हे जे भवन आहे, त्या भवन मध्ये आल्यावर भवन कुठं दाखव म्हटलं तरी दाखवलं, हे कंपाऊंड आहे, हे खिडकी आहे, हे स्टेज आहे, हे महात्मा आहे, हे डायस आहे. मग हे भवन कशाचं आहे? भवन भावनेचं बनतं. म्हणजे ज्याला भावना माहिती त्याला कुठं पण भवन. आम्ही एखाद्या घरात मोहनजी सत्संगाची बोलत होते आणि चर्चा महाराजांनी केली झाल्यानंतर एका महात्म्याला असं वाटलं की संगतच झाले, ते अचानकच मंगलाचरण म्हणायला लागले, म्हणायला लागले हे समर्थ परमात्मा. तर आम्ही म्हटलं थांबता म्हटले, संगत शिवाय म्हणायच नसते. महाराज म्हणले त्याचा भाव पडला ना मंगलाचरणचा, त्याच्यासाठी ती संगत झाली. आता ज्याला तिथं संगत झाली असं वाटत नाही, ते थांबवून तिथं कुठं मंगलाचरण काढले. ज्याचा जिथं भाव झाला तिथं ते प्रगट होत सर्वजणांना. कारण इथं येऊन कुठल्या गोष्टीला भाव म्हणायचं हा पण लय मोठा. अहो मंडळाचा इतिहास बघा तुम्ही, जिथं स्मशान आहे तिथं भाव नाही. शहनशाही कुठे घ्यायचे? त्यावेळेला पैसे नव्हते. बाबाजींना लोक म्हणायचे तर की बाबाजी म्हणजे एवढे पैसे नाहीत, मंडळाकडे एवढे लोक नव्हते जुडलेले, मग घ्यायचे कुठं? शहनशाहीची फेवरेट प्लेस असते, जंगलात कुठं नव्हती, गावाच्या कोपऱ्यात घेणार, जिथं पड असते. आता ही कुठे घेतली यांना विचार, यांना पण माहिती तर काय माहिती. संत आता आल्या त्याच्या आधी असंच होते, मानवी देहाच्या पलीकडचे लोक इथं राहतात. असेच घेतले, चेंबूरचं बोल कुठे घेतलं विचार, तिथं स्मशान भूमी. मग अशा जागी गुरु का घेतोय? त्याला माहितीये माझी लोक येऊन जर त्या भावनेत तिथं बसली तर कुठेही काही प्रगट करू शकतात. मग जी भावना आहे ती भवन मध्ये प्रगट होते, म्हणजे भावना गुरुची जी प्रगट इथं होत असते. इथं येऊन जोपर्यंत गुरु प्रगट होते तोपर्यंत हे भवन काय भवनच बनून राहणार आहे. मग जसं हे आपलं अंतरंग आहे भक्ताचं, तिथं जोपर्यंत गुरु प्रगट होत राहतोय तोपर्यंत गुरु सेकंद तोपर्यंत ते भक्त आहे. त्या भवन मध्ये काय जरी आणून कमी जास्त झालं तरी चालेल, पण भावनेची कमी जास्तपणा चालत, तो भावनेचा चालत नाही. कारण सगळे विचार करतील. कारण विश्वजींचा दास वाट होते, शोक साहेबांनी सांगितलं होतं की सारी साध संगत मिल एक गुरु अगर जंगल में भी जाके बैठेगा तो साध संगत को तैयार कर सकता है, जमा कर सकता है, लेकिन सारी साध संगत मिलके एक गुरु को नहीं ला सकती किधर से. सगळे मिळून आपण एक गुरु आणू शकत नाही. जर एक गुरु एका जंगलात जरी जाऊन बसला, एक गुरु जंगलात जरी जाऊन बसला तरी तो एक साध संगत निर्माण करू शकतो. एवढी ताकद त्याच्यामध्ये सासली. या दादासाहेब प्रार्थना किंवा दाखवणारी भावना अंतरंगामध्ये
कुठेही हे भवन स्थापित होऊ शकते जिथे भाव निर्माण झाला, जिथे भक्ताचा भाव आहे तिथे देव सासंग प्रकट होतो. बिन भाव भक्तीनं बाई, भक्तीचा अनुष्ठान अधिष्ठानच भाव आहे. या भावाचा अधिष्ठानच भाव आहे सासंग. इथे जी तुम्ही रिसीट काढून देता त्या रिसीटचा काही अर्थ असला तरी त्या मागे जर भाव असेल तर रिसीटला सासंग अर्थ आहे. कारण ते भक्तांना दिले म्हणून गुरु घेतो, दान केले म्हणून गुरु घेत नाही. तो सर्व श्रीमंत आहे, श्रेष्ठ आहे, त्याला कुठल्याही दानाची गरज, सद्गुरूला कुठल्या दानाची गरज नसते. बाबा गुरुबचन सिंह महाराज म्हणायचे, मैं जो इनको सेवा देता हूँ इनको बचाने के लिए देता हूँ, वरना मेरे पास बहुत कुछ पड़ा हुआ है. 3 लोकचा मालक, 3 लोकचा दाता गुरु आहे. त्यांना तुमच्या पावतीतलं काय नको आहे ना, चरणावरचे नमस्कार पाहिजे. बाबा बुटा सिंह महाराज जेव्हा सासंगाची शेवटच्या घटना मोजत होते तेव्हा सासंगाची बाबाजींनी कर केला. ते आलेल्याला विचारायचे, तेरे जेब में कितना पैसा है बता, तुझे खिशात किती आहे सांग म्हणायचे. तो म्हणायचा 2 आने म्हणजे सारा इधर डाल देना. शहनशाह अवतार सिंह महाराजांना राग आला, आप 3 लोक के मालक आहे, तुम्ही गुरु आहे, तुम्ही असं करता आम्हाला आवडत नाही म्हणजे. कशा लोकांकडे मागता म्हणजे, आम्ही आहे की आम्ही बघतो की म्हणजे. तो बाबा बुटा सिंह महाराज म्हणजे, अरे तुझे बेवकूफ, अगर इनसे लूंगा नहीं तो दूंगा क्या. हे स्वतःहून टाकण्याच्या वृत्तीत नाही म्हणले, म्हणून मी यांच्याकडे घ्यायला पाहिजे कारण मला यांना द्यायचं आहे. भावना जी देण्यामागच्या नाही तीव्र आहे. हे जे भवन म्हटले हे असले अनेक भवन गुरु तयार करू शकतो, पण एक भक्त करायला तुला काम वाटवायला लागतो. अनेक परिस्थितीत त्याला उलट पालट्या डोंगरावर खाली आणायला लागते. आशीर्वाद द्या करा. भाव जुळला तर सगळा आहे, भाव जुळला तर गुरु आहे. कारण संदीपजी आणि काही मोठे महात्मा मंडळाचे फर्स्ट टाइम जेव्हा त्यांना सद्गुरु माताजींनी सांगितलं की आपको मेरे साथ 3 रुपये चलना है, 10 साल बॅग आणला असता, नवीन 4 कपडे, 4 जुते, शूज आणला असता, जरा घरात व्यवस्थित केला असता, 4 शास्त्र वाचले असते माताजी इम्प्रेस व्हायला. सासंगीजी त्या लोकांनी काय केलं असेल ते जाऊन राज मामीजींना भेटले आणि मामीजींकडे बसून म्हटले की माताजी आतापर्यंत म्हटले सद्गुरू माताजी गुरु रूपात होते, आम्ही असं बघितलं की सद्गुरूच्या जो जवळ जातो त्याला सद्गुरू परत लवकर वाटत नाही. तुम्ही असं आम्हाला दान द्या की आम्हाला हे शिकवा की सद्गुरूवर कसं राहायचं असतं. तो आम्हाला जाताना जसा वाटतो तसा येताना वाटू दे, कारण हा वाटणाऱ्यातला नाही म्हटलं, हा चांगल्याला बसवून नेतो. ती भावना जी मागितली ती भावना गुरुला गुरु ठेवते, भवनला भवन ठेवते, भक्ताला भक्त ठेवते, निरंकारला निरंकार ठेवते, संगतला संगत ठेवते, सेवेला सेवा ठेवते, सिमरणाला सिमरण ठेवते. ती जी भावना आहे ती आज इथं मुख्य आहे. तिचा वर्धापन दिन आहे, तिची पुनरावृत्ती आहे. ज्या भावनेने त्यांनी प्रचार केला त्या भावनेची पुनरावृत्ती आहे. महापुरुषाचं काय, आज हा गट तर उद्या तो गट निरंकार निर्माण करतो, पण ज्या भावनेने हे राहिलेत ना त्या भावनेचं अतिशय महत्व आहे. एवढं भवन बांधलं पण कुणी आपल्या पंख्यावर नाव लिहिलं. राजपिताजींनी सांगितलं पंखे दान केले आणि तो सासंगी पंखा चालवू देणार. विचारलं पंखे क्यों नहीं चलाने देते, तो बोलता है पंखे लगाए उस पे मेरा नाम है, घूमेंगे तो दिखेंगे नहीं. चाललं तर माझं नाव कसं दिसणार. ती भावना सांगते पंखेची गरज नाही. हुजूर बाबाजी सासंगी जब भवन बना तो भवन पे वो गए, सब कुछ देखने लगे, बाबा जी ये उनका बना, ये अच्छा बना, ये अच्छा बना. जिसने सासंगी जी ये डाला था, जिसको बोलते हैं कि नीचे से प्लेट्स जिसने डाला हुआ था, तो महात्मा सासंगी जी बाबाजींच्या बरोबर होता. सगळं दाखवून झाल्यानंतर शेवटला बाबा जेव्हा मॅटिंग चेक केलं तेव्हा बोलला बाबाजी ज्या खाली जी फरशी आहे ना 50 रुपये स्क्वेअर फूटची आहे, त्याची सेवा केली. बाबाजी गेल्यानंतर महात्म्याच्या हातात चेक आला 50 स्क्वेअर फूट जेवढं बांधले त्याचा. सासंगी जेव्हा हातात दिला तो नाराज झाला, बोले बाबाजी सेवा क्यों वापस की दी. कहते गुरु को इसकी जरूरत नहीं थी, आपका भाव चाहिए था, आपकी सेवा चाहिए. गुरु के पास हर कुछ पड़ा हुआ है, म्हणून हे आशीर्वाद करा, दया करा. गुरुकडे भरपूर आहेत मंडळाचे प्रदान करून घ्यायला, मंडळामध्ये अधिकारी करायला, मंडळामध्ये भवन पाडायला. हे सगळं गुरुकडे आहे. एक भक्त पाहिजे जो भावनेने दिल गुरुला त्याचा जय जयकार करते की माझ्या भक्ताच्या भावनेतनं तयार झालेला आहे. जेव्हा ते भावनेतनं दिलं जातं त्या सासंगाच्या आशीर्वादातनं दिलं जातं तेव्हा जे उत्पन्न होतं ते सर्वश्रेष्ठ आहे. प्रभू रामांना सांगितलं की बाबा जसं अहिल्याला शेळीला पाय लावला तरी आमच्याकडे पण लाव. तेव्हा ते म्हटले अहिले ज्या भावनेने दगड झाली त्या भावनेने हे दगड झाले का, हे शाप खाऊन झाले म्हटले, याला दुसरा उपाय करा, दान करा, आशीर्वाद करा. त्या भावनेला आहे साधारण महत्वाची भावना जागृत प्रेमाने बोला. जसं निवेदन केलं होतं तत्पूर्वी बाळासो वाले महात्मा तेज मौलीचा सत्कार करतील.
सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. आज यांचा 75वा वाढदिवस आहे, तरी तुम्ही संत महात्म्याने आशीर्वाद द्या. धन करून तंदुरुस्ती, मन करून श्रद्धा, धन करून बरकत करते. प्रेमाने बोला. आणि हा परिवाराचं भवनला योगदान भरपूर असते. जेव्हापासून भवनचं जागा घेतल्यापासून आतापर्यंत बऱ्यापैकी योगदान यांनी संगत भवनसाठी सेवा म्हणून केलेलं आहे. आदरणीय सासवेजी मोठ्या प्रेमाने बोला. सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर देवजी महाराज की जय. सद्गुरु मातांच्या अशेष कृपेने सत्संग तर दररोज आपण करतोच, पण विशेष सत्संग म्हणजे वर्धापन दिन निमित्त काहीतरी असतं. सासवेजी संत महात्म्यांचं चरण, संतांचे वचन श्रवण करायचे मोका प्राप्त होतो. म्हणून सासवेची तुझी कृपा झालेली सासवेची. तर आपल्याला आशीर्वादासाठी सद्गुस्वरूप महात्माजी, परमात्मा त्यानंतर जाधव महात्माजी, सगळे सेक्टर प्रमुख या ठिकाणी उपस्थित त्यांच्या वतीने स्वागत आणि आभार. त्यानंतर संचालक महात्माजी किल्लारचे आप्पाजे भोसले साहेब, नरवाडचे मुख्य महात्मा, बरेच ठिकाणून संत महापुरुष माताबाईचे आहेत पोचले. सर्वांचं त्या ब्रँडच्या वतीने मार्फत सासवेची स्वागत आणि आभार. भोसले सरांचे वर्णन केलं. दासीला सुद्धा हे भवन इतकं सुंदर झाल्यापासून पाठीमागं काय होतं हे आठवत नव्हतं. पण त्याच्या वेळेला आम्ही जरा फाईट बघत बसलो होतो संचलनाच्या वेळेला, तर ते त्यावेळेस जे बघितलं या ठिकाणचं त्यावेळेला बघितल्यानंतर आठवलं की जागा कशी होती सासण्याची. पण संतांचे चरण लागल्यानंतर, सद्गुरूची कृपा झाल्यानंतर त्याचं दिव्य भवन जे स्वर्ग म्हटलं जातं ते खरोखर सासण्याची स्वर्ग या ठिकाणी बघायला भेटतंय. त्यासाठी एवढंच सांगत होतं की सर्वांच्या त्यागातून योगदानातून हे सुंदर असं भवन या ठिकाणी सुंदर असं भवन या ठिकाणी झालेलं आहे सासव्याची. बस जसं महात्माजी बोलून गेले की वर्धापन निमित्त सासवेजी उपस्थित राहता. प्रत्येक सोमवारी सुद्धा वाणी सत्संग असेल, जल सत्संग उपस्थित राहावे. पण खरोखरच महात्माजी सांगू इच्छिते की सद्गुरूची कृपा आहे. जे ब्रँडची सासवेजी थांबते की नाही, म्हणजे राहते की नाही असे प्रत्येकाची कल्पना होती. पण सद्गुरूची कृपा झाली आणि त्याला अभिमानाने सांगा वाटते. बस पुन्हा एकदा देश उभा राहिलं. ते सर्व महासंतांच्या आशीर्वादाने झालं. महात्माजींनी सुद्धा खूप आम्हाला मार्गदर्शन केलं. भोसले सर असतील, त्यांचे असतील, सर्वांनीच इतकं योगदान दिले की नावच घ्यायला कमी पडतात. बस वेळ मिळाला तर सर्वांची नावं अशी घेईल सासवेची. पण खूप खूप आनंद होते सासवेची की बस सर्वांचा उत्साह आहे की या देशीवरती सदैव कृपादृष्टी आहे, सद्गुरूची कृपा आहे. त्यावेळेस सद्गुरू बाबाजी या ठिकाणी चरण लावले त्यावेळेचा भाव वेगळा होता. सर्व संतांचे तप त्याग होते, सर्वांनी योगदानही दिलेलं होतं. म्हणून सद्गुरू बाबाजी 2 वेळा या ठिकाणी चरण या देशी लावले. निमित्त काही होतं सासरची, पण जे आता उभा राहिले सासरची, जे महापुरुषांना अवस्था असते की सेवादार महापुरुष असते, नेमचे असते, साथ संगत असते, सर्वांचंच योगदान आहे की बस एकट्याने कुठलेही कार्य होत नाही. सासव्याची सर्वांनी खात्याला खाता लावून जर कार्य केलं तर एवढी सासव्याची प्रसन्नता, सासरसुद्धा वातावरण बघायला मिळते. बस एवढेच दाशी अरदास करेल, कारण महात्मांच्याकडूनच आपण जास्तीत जास्त श्रवण करायचं आहे सासव्याची. आज जे सत्कार महात्माजींनी केला, जे वाल्याने आहेत, आज 75 वर्ष त्यांना पूर्ण झालेली आहे सासव्याची. पण जसं सत्संग सुरू झाले की त्यांच्या दुकानाजवळच ते छोट्याच्या जागेमध्ये सत्संग सुरू होती, तेव्हापासून त्या पूर्ण बाल्य परिवाराने या सत्संगासाठी योगदान दिलेलं आहे. सासवचे जे साहित्य असेल कुठलेही भाडं न घेता बाकीचं काही दिलं असेल ते सुद्धा सेवा रूपात दिले. आज सद्गुरू चरित्र प्रार्थना अरदास करूया की सुद्धा त्यांना सत्संगचा आनंद प्राप्त व्हावा, त्यांच्या परिवारात सुद्धा व्हावा, परिवार सुद्धा पूर्ण प्रत्येक सोमवारी या ठिकाणी पोहोचावा. आज सर्वांनी आशीर्वाद द्यावा. आणि जसं सासवेची सद्गुरूमाचं ध्यान असेल तसं सर्वांचं सासवेची सेवा या ठिकाणी समर्पणाने करता यावी एवढी दासी या ठिकाणी मानव मामी इच्छित सासवेची मोठ्या प्रेमाने बोला. संत जन्म प्रेमाने बोला. त्यानंतर कुमार शिंदे महात्मा आकडे अभंग रचना घेतील आणि त्यानंतर मला चढून स्वयं स्टेजवर त्याचे विचार होतील. 5-10 मिनिटं मागं पुढे जायचं होते, पण आज जरा प्रेमाने बोला. सात संगती प्रेमाने बोला.
हे समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता हे जगत का तू सबका कण कण में बस रहा तेरा रूप अपार तीन काल है सत्य झूठ मिथ्या है संसार घट घट वासी है प्रभु अविनाशी करता दया से तेरी हो सभी भवसागर से पार निराकार साकार तू जग के पालनहार हर पर्यंत महिमा तेरी दाता परम्पार परम पिता परमात्मा सब तेरी संतान भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। प्रिय सत्संग प्रेमाने बोला सत्संगाची सद्गुरु माताजींच्या शिवशी कृपा आहे की या मानवतेच्या मंदिरामध्ये बसून हा मानवतेचा संदेश
किंबहुना प्रभू परमात्म्याचा गुणानुवाद या ठिकाणी आपण करत आहोत. महात्माने सांगितले की वर्धापन दिन हा निमित्त आहे. आणि मग सासंगजी महात्माने आलेले सांगितलं 8:30 वाजता माईक देतो, पुण्यामध्ये 8:45 वाजता देतो, पुण्यामध्ये 9 वाजता देतो. ते देतील पण तुम्ही पुढे बसायला पाहिजे. परंतु सासंगजी गोष्ट अशी आहे की वैज्ञानिक दृष्ट्या श्रोत्याची मानसिकता एक विशिष्ट वेळेपुरती श्रवण करण्याची असते, म्हणून 2 तासाचे सत्संग केलेले आहे. तरी आपण सत्संग ज्या धुंदीमध्ये वाहत जातो. पूर्वी आमची एकत्र कुटुंब होता, 18 लोकांचं, 2 चुलते, 1 वडील आणि पुढे आम्ही 3 भाऊ, 7 बहिणी. आणि मग सत्संगाची एक गृहिणी स्वयंपाक बनवायची आणि वाढायची, एकीकडे जबाबदार द्यायची. आणि घरचा जो कारभार होता, आमचे काका दुकान बंद करून 9:30 वाजता 10 वाजता यायचे. त्याच्या अगोदर सगळ्यांचं जेवण आटवायचं. मग वाटणारी जी स्त्री होती तिची जबाबदारी अशी ती अशी करायची, कारभाराचं जेवण बाजूला काढून ठेवायचे. कारण 18 लोकांच्या जेवणामध्ये काय कमी जास्त होऊ नये, कारण कारभार आहे, मुख्य माणूस आहे ना, उद्या पुन्हा जेवायचं असतं. त्यामुळे ती काढून ठेवायची जेवण आणि मग सगळ्यांना वाढायचं, कमी जास्त काय असेल. आणि मग सत्संगजी व्यवस्थित ते पुरायचं, कारभाराला व्यवस्थित खायला मिळायचं. तर स्टेजची 45 मिनिटं कारभाराचं जेवण. आता कारभाराचं काढून दुसऱ्याला वाटलं तर प्रेमाने बघा. म्हणून वाढणाऱ्याची जबाबदारी असते की कारभाराचं जेवण काढून ठेवायचं आणि मग सगळ्यांना कुणाला वाटायचं ते आहे ना, प्रेमाने बघा. सत्संगाची सर्वप्रथम दास तुम्हाला 2025 साली होणाऱ्या सद्गुरू मातांच्या असीम कृपेनं जो महाराज समागम तुमच्याकडे होतो त्याच्या लाख लाख शुभेच्छा. महात्मा म्हणतात सद्गुरू ज्याला सेवा देतो तेव्हा तो खुश होतो, त्याला सेवा देतो, खुश होतो त्याला सेवा देतो. आणि सेवा त्यांना देतो ज्यांच्यावर विश्वास आहे. हे करू शकता, प्रेमाने बोला नाही ना. घरचा कारभार, आपला धंदा, आपला उद्योग, आपला संसार, मुलाच्या कधी कधी सोपवतो. विश्वास असेल नाहीतर शेवटपर्यंत नावावर पण करत. सत्संगजी दासला एका गोष्टीचं समागमामध्ये ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा विश्वास बसला नाही की सांगली, म्हणजे महाराज काहीतरी चुकले. कारण आम्हाला कधी महाराज समागम सांगलीमध्ये होईल याचं आपल्याला स्वप्न पण पडलं नव्हतं. काही लोकांनी आता जरूर केली असेल, पण दासने कधी केली नव्हती, कारण वन डे म्हणजे आमच्यासाठी मोठी गोष्ट. परंतु सत्संगजी गुरुने इतका विश्वास दाखवलाय तुमच्यावरती की आपला सुद्धा विश्वास बसत नाही की एवढा विश्वास गुरु आपल्यावरती टाकेल. आता काय करायचं? आता त्या विश्वासाला उतरायचं, कसोटीने उतरायचं. आणि मग त्यासाठी काय करायचं? तुम्हाला माहिती आहे, मुंबई पुण्यापेक्षा आपली सगळी क्षमता मर्यादित आहे. आपण सर्वसाधारण, आपल्याकडचे पैसे सर्वसाधारण, आपलं संख्याबळ सर्वसाधारण, सक्षम लोक, बुद्धिजीवी सर्वसाधारण. याचा अर्थ तरी गुरुने विश्वास ठेवलाय. आपली जबाबदारी सत्संगाची या विश्वासाला कसोटीला उतरण्यासाठी अलाउन्स केल्यापासून या क्षणापासून सत्संगी समागमच्या क्षणापर्यंतची तयारी आजपासून करायची, आजपासून करायची. आता एक क्षण असा जाऊ नये आपला की पुढल्या वर्षी समागम आहे आणि आज आठवण येत नाही. प्रेमाने बरोबर आहे ना, रोज त्याची आठवण ठेवायची आहे. यासाठी काय महात्माने परवा झोनजींच्या सांगितलंय की ठीक आहे, सद्गुरूने आपल्याला दिलेलं आहे जी क्षमता आहे त्या क्षमतेला, त्या विश्वासाला उतरायचं असेल तर सगळ्या सेवेची आजपासून तयारी करायची. वर्षभर तंदुरुस्त राहायचं, आजारी पडू नये, शारीरिक सेवा करता येईल, उगाच आडवं किडवं खायचं नाही, प्रेमाने बोला काय नाही, काही तर करायचं नाही, सांभाळून राहायचं. धनाच्या दृष्टीनं महात्माने सांगितलं आजपर्यंत महिन्याला रोज शक्य आहे एक
पात्र करायचं आहे, ज्याला आपण भिशी म्हणतो. आजपासून आपण एवढी एकदम सेवा नाही करू शकणार. आजपासून कलेक्ट करायचे. दिल्ली समागम अनाउन्स झाला, मराठ समागमची सेवा अनाउन्स झाली, त्या ठिकाणी सेवा एकदम करायला जायचं. आतापासून शारीरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्याही तंदुरुस्त राहायचं आहे आणि आर्थिक दृष्ट्या आतापासून थोडा संचय करायचा आहे, जेणेकरून आपण अधिक सेवा करू आणि सद्गुरूच्या विश्वासाला आपण पात्र करू. मानसिक तयारी कशी करणार? शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहायचा आहे, आर्थिक दृष्ट्या थोडा संचय करायचा आहे आणि मानसिक दृष्ट्या सत्संगाची निरंतर सत्संगात जोडून राहायचं आहे. आणि जे महात्मा सत्संगापासून दूर गेले त्यांना सांगा तुम्ही येत नाही म्हणून माताजी आलेली आहे. प्रेमाने बोला, आम्ही जुडलेलो आहे, आम्ही सत्संग करतोय, पण तुम्ही दूर गेलेला म्हणून सद्गुरू स्वयं तुमच्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या भूमीमध्ये, आपल्या गावामध्ये येत आहेत. असा सर्वांना संदेश द्या. जे सत्संग पासून दूर झाले, तुमची जबाबदारी आहे त्यांना संदेश द्या की सद्गुरू माताजी केवळ तुमच्यासाठी येत आहेत. मग सत्संगाची महात्माने सांगितलं भुवन भरली पाहिजे. तुम्हाला माहित आहे आपण 20-25 आयुष्यभर प्रचार करावा एखाद्या गावामध्ये, एखाद्या शहरामध्ये आणि गुरुने एकदा घेऊन जावं, तेवढंच काम होतं. गुरुच्या आगमन जंगलामध्ये गुरु समागम करू शकतो. गुरुचं सामर्थ्य एवढं आहे. सद्गुरू बाबाजी 2005 साली नावरसवाडीला सहज आले सांगली समागम झाल्यानंतर. त्याच्या अगोदर नावरसवाडीत 10 वर्षाचा सुरू होते. 10, 20, 25, 30 लोक जुटलेली. गावातल्या सगळ्यांना सांगितलं नाही म्हणून का घरोघरी आम्ही सांगायचं या सत्संगाला वार्षिक करून अजिबात 10-20 लोक यायचे. बाबाजी आले तो बिन बोलतो सगळं गावाला. प्रेमाने बोला, गुरुचं आपलं असं सामर्थ्य असते है ना. त्यामुळे आता वाढवायसाठी काय करायचं, लोकांच्या पर्यंत महात्माने सांगितलं जन माणसापर्यंत हा संदेश देण्याचा खास करून प्रयत्न करायचा आणि मानसिक दृष्ट्या आपण या सेवेला तंदुरुस्त राहायचं आहे, जेणेकरून सद्गुरूच्या विश्वासाला आपण उतरू. महात्मा मंडळी सांगलीचे मराठ समागम आपल्याला मिळतोय. आता पुढच्या आयुष्यात मिळेल का नाही याची शाळी होती, कारण सांगली आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 जिल्हे आहेत ना सर. किती आहेत? 40 बरोबर आहे ना? 37 आहे का? शाळाहून बरेच वर्ष तर सांगली एवढ्या सगळ्या जिल्ह्यामध्ये झोनमध्ये प्रोग्राम होणार. सगळ्या झोनमध्ये, सगळ्या जिल्ह्यामध्ये मग आपला नंबर येणार. म्हणजे आपल्या आयुष्यातला हा समागम दीपस्तंभ आहे. आपण सांगू शकतो की आम्ही असताना समागम झाला होता. मग सत्संगाची अतिशय आपल्या जीवनातला सर्वोच्च क्षण आहे. सर्वोच्च क्षण आहे. एक क्षणही विसरायचं नाही आहे. आजपासून सर्वांनी तनदृष्ट्या, मनदृष्ट्या, धडदृष्ट्या सत्संगाची या समागमाची तयारी करायची, जेणेकरून सत्संगाची सद्गुरू असं वाटावं हे लोक आहेत जिवंतवर आणखी डाव्या. त्यासाठी आपण असं सर्वच बोलावं सत्संगाची प्रयास करायचा आहे, जेणेकरून सत्संगाची, कारण सगळ्याच बाबतीत तुमचं नाव आहे ना. तुम्ही विचार करा, महात्मा झोनल इन्चार्जनी आपल्या जिल्ह्यासाठी अरदास केले. आजपर्यंत जे समागम झाले ते झोन लेवल झालेले आहे ना. अगदी नागपूरला झाले आहे ना, नाशिकला झाला खास करून. आणि मग सत्संगाची सांगलीला पहिल्यांदा होतोय थोडं समागम. झोनल इन्चार्जनी पण आपल्यावरती विश्वास दाखवलेला. बस प्रयास करायचा, सत्संगी तन मन धन सर्वांनी समर्पित व्हायचा. महात्मांनी जसं सांगितलं तसं करून सत्संगाची या समागमची तयारी करायची. या मानवतेच्या मंदिरामध्ये महात्मांनी सांगितलं की सत्संगाची मंदिर बनवणं सद्गुरूसाठी सहज सोपं आहे, पण सत्संगाची एक घट या मिशनला जोडणं, सत्याचा मानवतेचा संदेश जनमानसापर्यंत देणं अगदी आव्हानात्मक काम आहे. तुमचं माझं परम भाग्य आहे की असं ब्रह्मज्ञान हे बोध ज्याचा वर्धापन संपन्न करतोय ना, हे जे मानवतेचं मंदिर आहे, जिथून जड माणसाला हे ब्रह्मज्ञान, एकत्व ज्ञान, मिशनचा मुख्य सिद्धांत आहे ब्रह्मज्ञान. जे ब्रह्मज्ञान समस्त मनुष्यापर्यंत पोहोचवायचं, खोपडीपर्यंत पोहोचवून जगामध्ये मानवता, एकता, विश्वबंधुत्व स्थापित करणं हे उदात्त ध्येय आहे. आणि ध्येयाचा सिद्धांत आहे ब्रह्मज्ञान. इतकं अनमोल ब्रह्मज्ञान आहे, साधारण नका समजू हे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त आहे. जन माणसापर्यंत हे पोहोचवायचं आहे. प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं, प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा, ह्या उदात्त हेतून सत्संगाची मिशननं समर्पित भावनेनं आणि हे ज्ञान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुग्रहामध्ये किंबहुना सत्संगाची अनेक सद्पुरुषांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. हे ज्ञान असं नाही दुकानात वस्तू मिळाल्याशी.
हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक महात्मांनी बलिदान दिलेलं आहे. इतकं अनमोल ब्रह्मज्ञान, इतकं अनमोल आहे. एक राज्यामध्ये 9 रत्न होती, सगळ्यात असतात. राजाला असं वाटलं की 9 रत्न आहेत, सगळी शहाणी लोक आहेत, एक थोडं 10वं रत्न असावं. तुम्ही वेड्या माणसाला दरबारात ठेवलं, प्रेमाने बोला. म्हणजे हे माझं 10वं रत्न, वेडा माणूस, अगदी फार वेडा. आणि मग सासंगाची हे 9 रत्न वेगवेगळे आपल्या आपल्या क्षेत्रातले ज्ञान राजाला सांगायचे. पण हे 10वं रत्न का? करमणूक करण्यासाठी. त्याचा थोडापणा बघून लोक हसायचे. 10वं रत्न राजाने ठेवलेलं आहे ना, तो काय सांगणार? परंतु सासंगजी ज्यावेळेला राजा मरणासन्न अवस्थेमध्ये होता, मरायची वेळ आली राजाची, वय झाल्यानंतर, आयुष्य झाल्यानंतर, सगळे येऊन भेटले, सगळे वैद्यालय 9 रत्न भेटायची, राजाशी सल्ला मसलत व्हायची. राजाने अंतिम क्षणी एक वेळी असं सांगितलं, अरे त्या वेड्याला बोलवा, 10वं रत्न तुम्ही सगळे बसले म्हणजे त्याला बोलवा, प्रेमाने बोला. ते वेड रत्न राजाजवळ बसलं. म्हणले काय राजा? तर म्हणले मी निघालो. राजा काय म्हटला? मी निघालो. कुठे निघाला म्हटला? कुठं निघाला? म्हणले हा देह सोडून निघाला. अहो देह सोडून निघालाय म्हणजे कुठं? तिथं काय व्यवस्था केली नाही, वाडाबिडा बांधलाय की नाही, राजवाडा आहे की नाही, रत्न आहेत का नाही, काय व्यवस्था? काय म्हणते कुठं जायचंच माहिती नाही. मग म्हणजे एवढं पंचकृषी, एवढा वाडा बांधला, वाड्यासारखी 2 वाडे बांधले, एवढी पंच सगळं एवढं राज्य तुम्ही सजवलं केलं, एवढी तुमची व्यवस्था केली, एवढं राज्य केली, एवढी इथली व्यवस्था केली, हे सोडून जिथं जायचं तिथली व्यवस्था केली नाही. अरे म्हणले कुठं जायचं मला माहिती नाही. कुठं जायचं मला माहिती. म्हटले तुला? मला माहिती आहे म्हटलं, प्रेमाने बोला. मला माहिती आहे म्हटले. राजा आता सांगा वेडात तुम्ही का मी? राजाला म्हटले वेडात तुम्ही का मी? इतकी लौकिकातली व्यवस्था केली, पार लौकिक माहित नाही, तिथली काही व्यवस्था केली नाही, निजघर माहित नाही, स्वरूपाचं ठिकाण माहित नाही, मी कुठं जाणार आहे माहित नाही, जे वेड्याला माहित आहे. मग सासंगी श्रेष्ठ कोण? राजा की वेडा? प्रेमाने बोला. तुम्हाला लोक वेड म्हणतात, प्रेमाने बोला. तुम्ही परलोकाची सोय केली. इतकं ब्रह्मज्ञानाचं अनन्य साधारण महत्व आहे. जे ज्ञानाची आपण चर्चा करतो ना, ते अलौकिक आहे. जगामध्ये मिशनशिवाय कुठेही ब्रह्मज्ञान कुठेही नाही आहे. आपलं आहे म्हणून सांगत नाही. सगळं शास्त्र वाचा, धर्मशास्त्र वाचा, सगळ्या आध्यात्मिक मार्गातल्या सगळ्यांच्याकडे चौकशी करा. तुम्हाला काय प्राप्त आहे, तुम्हाला काय प्राप्त आहे, तुम्हाला काय प्राप्त आहे. परलोकीची व्यवस्था कोणी सांगू शकत नाही ब्रह्मज्ञानाशिवाय. मला काय म्हणायचं आहे, इतकं ब्रह्मज्ञान, इतका श्रेष्ठ ब्रह्मज्ञान, असा इतका श्रेष्ठ सद्गुरू, हे आमच्यासाठी मानवी जीवनातली श्रेष्ठ उपलब्धी आहे, अतिशय श्रेष्ठ उपलब्धी आहे. बस संघजी या मार्गावरती, या गुरुच्या वचनावरती चालण्याचा प्रयत्न करूया. कारण ज्या वेळेला गुरुमुखातून जी वचने येतात, संघजी हे ब्रह्मज्ञान फलावं, फुलावं अंतरंगामध्ये आहे ना. महात्मा सांगतात हा भाव आहे. जो ब्रह्मज्ञान प्राप्तीनंतर मी ब्रह्म हा भाव प्राप्त झालेला आहे, त्या भावनेचा विस्तार व्हावा, फलावं, फुलावं आणि अंतरंगामध्ये वैश्विक भावना यावी म्हणून सद्गुरूंनी सुंदर सगळी व्यवस्था केलेली आहे. जनमानसापर्यंत हे ब्रह्मज्ञान दिल्यानंतर सुद्धा, ज्ञान आपण घेतल्यानंतर सुद्धा पुढली प्रोसेस आहे, हा भाव उन्नत व्हावा. महात्माने सांगितलं ना, भक्ती हा भाव आहे, परंतु भाव धारण करून नाही चालणार, त्या भावनेची उन्नती अपेक्षित आहे. कारण सद्गुरु मुखातून जी वचने येतात ना, ती वचनं त्या समयाची गरज असते. विस्तार असीम की ओर, तंग डायरेक्ट म्हणजे संकीर्णता आहे. मी कुठल्या जातीचा, धर्माचा, मी देह इथं पासून मी कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, भाषेचा, हा तंग दायरा आहे, हा संकुचित विचार आहे. हा संकुचित विचार टाकून सद्गुरु माताजी म्हणतात विस्तार असीम की ओर. विस्तार असीम की ओर झाला. असीम नाम परमात्मा, जो निर्गुणातून सगुणामध्ये, निराकारातून आकारामध्ये, अव्यक्तातून महाराज म्हणजे व्यक्त स्वरूपामध्ये, विष्णू रूपामध्ये व्याप्त आहे, असा हा जो परमात्मा आहे, हा असीम आहे. या असीमाकडे जाण्याचा संदेश सद्गुरु माता देत आहे. हा विस्तार काय आहे, हा प्रवास काय आहे, हा कशाचा प्रवास आहे, हा लौकिकाचा नाही, शास्त्रीय पारलौकिक भावनेचा प्रवास आहे. महात्माने सांगितलं ना, त्या ब्रह्म भावनेचा प्रवास आहे. गुरु चरणावरती आल्यानंतर लौकिकाचा विस्तार होतोच. बरेच महात्मा सांगतात महाराज काही नव्हतं आपल्याकडे, घर नव्हतं, गाडी नव्हतं, सगळं काही झालं. हा सद्गुरूनं केलेला लौकिक विस्तार आहे. गुरुला या लौकिक विस्ताराबरोबर आत्मिक विस्तार, भाव विस्तार अपेक्षित आहे, जे मकसद आहे, जे ब्रह्मज्ञानाचं प्रयोजन आहे. मग
सत्संगाची लौकिक विस्तार हे तर साधन आहे आणि पारलौकिक विस्तार जे सत्संगाची असीम की ओर हा जो प्रवास आहे, हा प्रवास साध्या शब्दामध्ये सांगतात मी पासूनचा तू पर्यंतचा प्रवास आहे. मी पासून या प्रवासाची सुरुवात होते. मी देह आहे किंवा मी कोणतरी आहे, इथे या प्रवासाची सुरुवात होते. आणि ज्यावेळेला गुरुकडून ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्यावेळेला सत्संगाचे तंग दायरे छोडके विस्तार असीम की ओर तिथे सुरुवात होते. ब्रह्मज्ञान ब्रह्म भावनेचा विस्तार सद्गुरूला आवश्यक अपेक्षित आहे. श्रेय ब्रह्मज्ञान दिले. जसं शहनशाहजीने म्हटले, ज्ञान केवल संकेत है, जो धारण करता है वही मुक्ति पाता है. ज्ञान केवळ संकेत आहे, हा परमात्मा आहे. धारण करतो म्हणजे काय? शास्त्रे हा परमात्मा आहे, हा भाव धारण करतो, त्याचं नाव विस्तार आहे. आणि मग सत्संगाची सद्गुरूला भावनेचा विस्तार अपेक्षित आहे. किंबहुना भक्त हा भाव आहे, भगवंत हा भाव आहे आणि भक्ती हा सुद्धा भावच आहे. ही जी त्रिपुटी आहे ना, भक्त भक्ती आणि भगवंत, हा सगळा भाव आहे. असं नाही वेश धारण केले म्हणजे कोण भक्त होतो, नाहीये. अंतरीचा भावच भक्ती आहे, अंतरीचा भावच भक्त आहे. मग सत्संगाची या भावाचा विस्तार याला संत महापुरुषांचा झाला आहे ना. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहायला घेतली, प्रेमाने बोला, ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. बघा काय विस्तार आहे. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय श्रद्धा आत्मरूपा देवा तुशी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी देवजी. ओम नमो ज्ञात्या आद्य स्वरूप गणेशा आत्मरूप गणेशा माझा तुला नमो आहे. मौलीचा भाव काय बघा ग्रंथ लिहिताना, आत्मरूप गणेशा माझा तुला नमो आहे म्हणतात. ग्रंथ लिहून झाला अद्वैत तत्वज्ञानाचा, मानव कल्याणाचा. सद्गुरूकडे पुन्हा सत्संगाची तो समर्पित झाला आणि सद्गुरूकडे आशीर्वाद मागा म्हटल्यानंतर जगत कल्याणाचा आशीर्वाद मागितला. बघा आता काय मौली म्हणते बघा, आत्मरूप गणेशा माझा तुला नमो आहे म्हणणारे महात्मा सगळा ग्रंथ लिहून झाल्यानंतर सत्संगाची लिहिता लिहिता सत्संगाची माऊलीचा भाव विस्तार झाला, जो सद्गुरूला अपेक्षित विस्तार असीम की ओर झाला. असा विस्तार झाला, असा विस्तार झाला. माऊली शेवटी जगत कल्याणाकडे प्रार्थना, जगतासाठी सद्गुरूकडे प्रार्थना मागतायत, स्वतःसाठी मागितली नाहीये. संत ज्याला सत्संगाची विश्वाच्या कल्याणाची कामना करतात, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांच्याकडे आशीर्वाद मागताना माग म्हणल्यानंतर कृपा झाल्यानंतर आपण स्वतःसाठी मागतो, पण भाव विस्तार झालेले संत स्वतःसाठी मागत नाहीत, विश्वासाठी मागतात. हे भाव विस्ताराचं लक्षण आहे. मग काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे. बघा म्हणजे आत्मरूप गणेशापासून आता विश्वात्मके देवे हा जो माऊलीचा प्रवास आहे, हा भाव उन्नतीचा प्रवास आहे. म्हणजे आत्मा ब्रह्म म्हणणारे महात्मा सत्संग शेवटी म्हणतायत तू कसा आहेस, विश्वरूप आहेस, विश्वरूप आहे. तसं सत्संगाची आणि पुन्हा प्रार्थना करताना खळाची व्यंकटी सांडव आहे ना, होता परस्पर जड मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाव विश्व स्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे पूर्ण प्रार्थना वैश्विक कल्याणाची आहे. हा ज्ञानेश्वर महाराजांचा झालेला भाव विस्तार. जसं शेरशाही म्हणतात की सत्संगाची आपल्याला ज्ञान घेतलेल्याच्यात निरंकार दिसतो, पण जग निरंकारी दिसावं म्हणजे सत्संगाची जग निरंकारी व्हावं म्हणजे काय, जग निरंकारी होणार नाही, आपल्याला जग निरंकारी दिसणं हा आपल्या भावनेचा झालेला विस्तार. हा विस्तार सद्गुरूला अपेक्षित आहे. जेव्हा सत्संगाची सद्गुरू बाबा हरदिवशी महाराज एक वेळचं वचन आहे ना, हर देश हर भाषा हर देश के मानव अपने ही सारे है. हरदेव महाराजांचा सद्गुरू बाबाजींचा हा विस्तारित झालेला भाव, गुरुचा वैश्विक भाव आहे की कुठल्याही भाषेत कुठल्याही देश आपली लोक आहे ना. ज्या अतिरेक्याने ज्या कुणी माणसाने सद्गुरू सत्संगाची बाबा गुरुवशिष्ठी महाराजांची हत्या केली, कोर्टामध्ये स्टेटमेंट देताना सद्गुरू बाबाजी म्हणतायत की सत्संगाची ज्याला कोर्टाने स्टेटमेंट मागितलं त्याला बाबाजी म्हणतायत
मेले ते आमचे आहेत, बलिदान झालं तेही आमचे आहेत, आणि ज्यांनी मारलं तेही आमचे आहेत. हे सासंगाची विस्तारित भावनेचं लक्षण आहे. हा वैश्विक भाव आहे. गुरु काय आहे? गुरु हे वैश्विक भावनेचं नाव आहे. गुरु शरीर नव्हे, गुरु शरीर नव्हे आपण म्हणतो, मग शरीर नव्हे तर गुरु काय? गुरु हा सुद्धा भावच आहे. काय भाव आहे? वैश्विक भावनेचं नाव सद्गुरू आहे. वैश्विक भावनेचं नाव सद्गुरू आहे. ज्या भावनेमध्ये सासंगाची जात, पंथ, संप्रदाय, भाषा याच्या पलीकडे जाऊन जी भावना अशी असते की विश्वची माझे घर, अशी ज्या घटाची भावना असते ना, त्याचं नाव सद्गुरू आहे. विशिष्ट धर्मापुरता विचार करणारा सद्गुरू असू शकत नाही. शास्त्र प्रमाण आहे. गुरु काय आहे? वैश्विक भावनेचं नाव आहे. काही गुरु धर्मापुरता विचार करतात. धर्म वाचला पाहिजे, जात वाचली पाहिजे, संप्रदाय वाचला पाहिजे, देश वाचला पाहिजे. नाही, खरी भावना आहे विश्व वाचलं पाहिजे. याला सद्गुरू हाच गुरु कसा? गुरुची ओळख काय आहे ना? सद्गुरूची ओळख काय? हाच गुरु. जगामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात, युगानुयुगे मी प्रकट होईल समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी. अर्जुन विचारतो, तेव्हा ओळखावं कसं की समस्त विश्वाला ब्रह्मज्ञान देईल, निर्गुणाची खून करून देईल, की सगळे ब्रह्मरूप आहे, सगळं विश्व हे माझं रूप आहे. त्याचं नाव सद्गुरू आहे. तसं आज या समयाच्या सद्गुरूला निरंकारी सद्गुरू का? तर तो असा सद्गुरू आहे, त्याचं नावच वैश्विक भावना आहे. तो ना की जात, धर्म, पंथ, संप्रदायाचा, विश्वाचा विचार करतो, पण हाच गुरु खरा आहे. शास्त्राच्या आधाराने प्रेमाने बोला आहे ना. सद्गुरूला अपेक्षित आहे आपणा सारखी गर्दी तात्काळ. म्हणजे गुरु काय करतात आहे ना? सद्गुरू बाबांच्या वेळेला सुद्धा वाटायचं आपणासारखे करते तात्काळ. मग आम्ही पांढरे कपडे, पांढरा सफारी, पांढरी टोपी, पांढरा बूट, पांढरा सॉक्स, प्रेमाने बोला. पण गुरुला बायांगण आपल्यासारखे करायचं नाही, गुरुनं भावनेनं आपल्यासारखे करायचं. गुरुची जी भावना आहे वैश्विक भावना, ती भक्ताची भावना होणं, याला म्हणतात आपणासारखे करते तात्काळ. नाही काळ वेळ त्या लागे गुरु आपल्यासारखं करतात. म्हणजे गुरु ज्या वैश्विक भावनेचं नाव आहे, ती वैश्विक भावना सद्गुरू प्रदान करतात. प्रेमाने बोला. म्हणून सासंगाची हा जो विस्तार आहे, असीमितीवर आनंद विस्तारामध्येच आहे, आनंद विकासामध्येच आहे. परंतु सासंगाची आनंद स्वरूप परमात्म्याकडे आपल्या भावनेचा विस्तार सद्गुरूला अपेक्षित आहे. सगळ्या भावना तोडून, सगळी संकीर्णता तोडून एक बीजाचा विस्तार वृक्ष आहे. प्रेमाने बोला. एका बीजाचा विस्तार वृक्ष आहे. बघा ना, एका बीजामध्ये वृक्ष लपलेला आहे, पण विस्तार कधी होतो? त्या बीजाचा वृक्ष होतो तेव्हा. आणि मग बीज पांतस्थाला सावली देऊ शकत नाही, बीज भुकेलेला फळ देऊ शकत नाही. वृक्ष मात्र पांतस्थाला सावली देतो, फळ देतो. म्हणून विस्तार अपेक्षित आहे. ज्या परोपकाराची भावना आपण करतो ना, वैश्विक कल्याणाची भावना आपण करतो ना, त्या वैश्विक कल्याणाच्या भावनेसाठी आपल्या भावनेचा विस्तार अपेक्षित आहे ना. नदीच्या पाण्याचा समुद्र हा विस्तार. नदीचं पाणी समागममध्ये ऐकलं तुम्ही, समागममध्ये ऐकलं तुम्ही की नदीचं पाणी समुद्राला मिळतं. हा नदीच्या पाण्याचा झालेला विस्तार. आणि मग सासंगची समुद्राचं पाणी अंतरंगामध्ये परम शांत असतं. नदीचं पाणी खळखळतं, परंतु ते समुद्राला जाऊन मिळतं. तसं या भावनेचा विस्तार होतो त्याला अंतरंगामध्ये परम शांती प्रस्थापित होते. कारण अंतरंग समुद्रासारखं होतं. म्हणून नदीचं पाणी जसं समुद्राला मिळणं आवश्यक आहे, तसं मी ये भावना, तू या भावनेमध्ये मिसळणं आवश्यक आहे. तू या भावनेमध्ये गेले की विस्तार होतो. आणि मग तुम्हाला माहित आहे, एकदा भावनेचा वैश्विक विस्तार झाला ना, समुद्राच्या पाण्याचा विस्तार होतो. म्हणून समुद्रामध्ये किती जरी कचरा पडला तर तो आपोआप कडेला जातो. नदीतला कचरा किनारी जात नाही, समुद्राचा किनारी जातो. कारण समुद्र विस्तीर्ण आहे, अथांग आहे, आणि अथांग असल्यामुळे कचरा आपोआप जातो. तसं महात्मा म्हणतात, निंदा सोडा, नफरत सोडा, वैर सोडा, द्वेष सोडा, अहंकार सोडायचे नाहीये. भावनेचा विस्तार करायचा. भावना अंतरंगाचा समुद्र झाला ना, गुण सोडावे लागत नाही, गुण जातात. बरोबर आहे. विस्तार झालेल्या समुद्राकडून कचरा आपोआप बाजूला काढला जातो. तसं विस्तीर्ण अंतःकरणामधले अवगुण आपोआप जातात, आपोआप दूर जातात. मग सासंगाची प्रेम, नम्रता, दया, करुणा, परोपकार, सहनशीलता, विशालता, विश्वबंधुत्व, मानवता, एकता हे
प्रयत्नानं साध्य करायचे नाही आहे सत्संगाची. या दैवी गुणांचं ठिकाणच आहे विस्तारित अंतःकरण. हा, हे दैवी गुण कुठे राहतात? ज्या माणसाचं मन मोठं आहे तिथे हे गुण राहतात, आणि ज्या माणसाचं मन छोटं आहे तिथं अवगुण राहतात. प्रेमाने बोला, साधी गोष्ट आहे, विस्तार का अपेक्षित आहे? काय सोडायलाच नाही. निंदा नम्रता ह्या गोष्टी अशा आहेत, सोडायला गेले की धरतात. मी बघितले वैराग्याच्या गोष्टी संत करतात, आसक्ती त्यांना धरतात. प्रेमाने बोला, बघा फ्रॉड ह्याच लोकांनी केलेला ज्यांनी वैराग्याच्या गोष्टी केलेल्या आहे ना. बरं, वैराग्याच्या गोष्टी करतात म्हणजे निंदा नम्रता अनावश्यक मूल्य अशी आहेत ना, जे टाळतात ना त्यांना माहित आहे हेच गिरायक आपला कारण हे बेसावत आहे. प्रेमाने बोला, त्याला माहित आहे आपण निंदा करत नाही, आपण नफरत करत नाही, बेसावत असते ध्यान असले म्हणून. प्रेमाने बोला ना, अहंकार एक गोष्ट, नवल अहंकाराच्या गोटी नलगे अज्ञानाच्या पाठी, ज्ञानियाच्या धोमिकंडी. ज्ञानेश्वर महाराज म्हणले अहंकार अज्ञानाच्या पाठीमागे लागत नाही, कारण त्याला माहिती आहे ते कवा पण आपलंच गिरायक. कधी पण आपलंच गिरायक. पण ज्ञानियाच्या धोमिकंडी म्हणजे ज्ञानाच्या पाठीमागे लागताय. कारण सासण्याची सारखा याला टोचत असते, म्हणजे हे नको तू नको त्यालाच धरते. प्रेमाने बोलाय का नाही. मला आपण म्हणतो महाराज असं होता बघ, असं का, त्याचा काय दोष नाही. प्रेमाने बोलाय का हे अवगुण पकड जातात. या सासंगाची भावनेचा विस्तार, या वैशिष्ट्य काय, सगळ्याचा भावार्थ काय, अवगुण टाकायचे, गुण धारण करायचे, याला एकच विलास आहे, अंतरंगामध्ये वैश्विक भावनेचा विस्तार झाला. ना कोई वैरी ना कोई बेगाना, हे संतांच्या विस्तारित भावनेचं लक्षण आहे, जे आपल्याला धारण करावं असं सद्गुरूचं ध्यान आहे ना. ना कोई वैरी ना कोई बेगाना आहे. अनुरेणू या तुकडा तुका आकाश एवढा. काय महाराजांची भावना बघा. काय महाराज म्हणतात, अनुरेणू या तुकडा तुका आकाश एवढा. म्हणजे तुका 4-2 फुटाचा 3.5 फुटाचा आहे ना, तुका आकाश एवढा. हे तुकाराम महाराजांच्या वैश्विक भावनेचं लक्षण आहे. आणि याची गरज काय, अंतरंग विस्तार. त्याला सासंगाची हीच मोक्ष स्थिती आहे, हीच सहस्थिती आहे. याच्यासाठी काही घटना करण्याची आवश्यकता नाही. भावनेचा विस्तार झाला, सगळे आपले वाटू लागले, ओळखायचे की आपला भाव विस्तार झालेला आहे. हीच मुक्त स्थिती आहे, हीच जीवन मुक्त स्थिती आहे. तिथं गेल्यानंतर ज्या भावनेचा विस्तार होता ना, त्या अंतरंगामधून निंदा नफरत सारखे सासंगाची गोष्टी घडतच नाहीत, कारण कचरा आपोआप कळाला जातो. आणि ही काळाची गरज आहे. कारण आज हे वचन का जर करून काढलंय, आज एका बाजूला प्रगत विज्ञानामुळे माणसाचं भाव विश्व छोटं 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 होत गेलंय, परंतु हा प्रवास भाव विश्वास आहे. मी या भाव विश्वापासून तू या भाव विश्वापर्यंत झालं, ही जीवन मुक्ती आहे ना. हीच मानवता आहे, तिथं मानवता आहे, तिथं एकता आहे, तिथं विश्वबंधुत्व आहे. ज्याचं मन मोठं आहे, मन मोठं करणं म्हणजे भाव विस्तारण करणं, जे सद्गुरूला अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला माणसाचं विश्व छोटं 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 छोटं. अगदी बघा, घरात 4 माणसं जरी असली, एकमेकांसोबत बोलत बसत नाही, सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात, मोबाईलमध्ये बोलत. प्रेमाने बोला. आता मोबाईलवर खाली एक ऍप आलं, ऍपच म्हणतात ना, व्हॉट्सअप म्हणतात त्याला. प्रेमाने बोला. ऍप असं आहे, व्हॉट्सअप म्हणतात, ते शुद्ध मूर्खाचं विद्यापीठ आहे. कोण म्हणले मला शहाणी माणसं बघतात, शहाणी माणसं कामापुरतं बघतात तेव्हा शहाणी असतात, फार वेळ अडकले ते पण मूर्ख. प्रेमाने बोलाय ना, म्हणजे शहाण्या मूर्ख व्हायला कुठं जायचं नाही, व्हॉट्सअप उघडायचं, 1 मिनिटात मूर्ख करून टाक. प्रेमाने बोलाय, 1 मिनिटात सकाळी उठून देवाचं नाव घ्यायला समजू शकतात 700 वर्षापूर्वी, हे लगेच फुलाचे गुच्छ शुभेच्छा. प्रेमाने बोला, हे शुद्ध मूर्खाचं म्हणजे मग शासन असं. त्यामुळे काय झालंय, माणसाचं विश्व छोटं 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 संकीर्ण विश्व इतकं झालंय. बघा, ही काळाची गरज आहे. महात्माने घरी बोलवलं, दासगेला या म्हणजे महाराज जरा पाहुणे आले, जरा काय तर सांगा विषयांबद्दल. गेलो की ही माणसं किती घरात 5 होतात. तर महाराजाला बोलवले पाहुण्याला सांगायला. तुझ्याला आलेले चालेला म्हणजे ओळख करून दिली हे पाहुणे. आता सांगायचं म्हणजे कुठं तोंड सुटून पाहिजे. प्रेमाने बोल, आपल्याला तर बोलायचंच असते हो. मी नेहमी सांगतो, मिशन मध्ये आल्यानंतर काय सुटू दे नाही सुटू दे, गुन्हा होतो, तोंड सुटते. प्रेमाने बोल, काय सांगू काय नको, काय सांगू काय नको. काय तुमचा भाव वाढले नाही वाढले जास्त होते, वजन वाढतंय. कारण मिशनला 80 किलोच्या आता फक्त चालत नाही.
बघा बदल करून म्हणजे हा वादन महाराज म्हणजे याचं काय आहे ती प्रोसेस मध्ये प्रेमाने बोलायचं ती प्रोसेस मध्ये मग वाढायला काय सांगितले भाव वाढणं अपेक्षित आहे तसंच शासनाचे हा विस्तीर्ण भाव होणं आवश्यक आहे मग तिथं 5 सांगायला गेलो काय तर सांगावं मला सांग कोणालाच काय तर सांगावं काय तर सांगावं काय तर पण मी गेलो एवढं मिशनचं नाव काढतात तर सगळे मोबाईल मला बोलवले ते पण मोबाईल मध्ये आणि ज्याला बोलवले ते पण मोबाईल आता कोणाला सांगेल मोबाईल सांगेल मग मी पण मोबाईल कोर्टाचं बोलणं झालं म्हणजे संकीर्ण अंतःकरण यासाठी सद्गुरु विस्ताराची चर्चा करा हा विश्व मोबाईल इतकं छोटं झालंय माणूस स्वतःच्या पुढे विचारच करत नाही अहो अपघात झाला तर मदत नाही करत फोटो काढतात संकीर्ण अंतःकरणामध्ये मनुष्य संवेदनशील होतो आणि भक्ताचं लक्षण आहे संवेदनशीलता संवेदनशून्य नव्हे भक्ता संवेदनशील असतो दुसऱ्याला दुःख झालं की त्याच्या डोळ्यात अश्रू येतात दुसऱ्याच्या आनंदात आनंद दुसऱ्याच्या सुखात सुख हे भक्ताचं लक्षण आहे आणि एका संवेदनशील व्यक्तीचं लक्षण आहे ना दुसऱ्याचं दुःख कुणाला होणार ज्याच्याकडे संवेदना आहे परंतु संकीर्ण अंतःकरणामध्ये संवेदना वास करत नाही महात्माने गाडी घेतली म्हणून गेलो का विस्ताराची अपेक्षित आहे का विस्तार सद्गुरूला अपेक्षित आहे गाडीचं उद्घाटन होतं म्हणून गेलो है ना हार घातला नारळ फोडला सगळं झालं महात्माने आशीर्वाद घेतला सगळं झालं तिथून बाहेर पडलो चहा नाश्ता करून तू 3-4 गेल्या दुसऱ्या गल्लीमध्ये दुसरे महात्मा भेटले म्हणजे महाराज धनंकार इकडे कुठे म्हणजे त्या गल्लीत या चव्हाण महात्माने गाडी घेतली होती ओपनिंगला बोलवलं होतं म्हणून आलो होतो म्हणजे या बसलो त्यांना सांगितलं ते चव्हाण परिवार 2 वर्ष झाले जोडले बघा किती प्रगती लौकिक दृष्ट्या केली बघा आणि किती शून्यात विषय केलं बघा सद्गुरूची किती कृपा झाली असं मी त्यांना सांगतोय ते गप्प ऐकायला काय रिस्पॉन्स दिला म्हणलं का महाराज काय नाव महाराज 2 नंबर आहे आता त्याला अनुभव पाहिजे म्हणून विस्तार अपेक्षित ज्ञान घेऊन करता काय ज्ञान आहे की विस्तार झालेला कारण दुसऱ्याच्या सुखात दुःख आहे आणि दुसऱ्याच्या दुःखात सुख आहे ही माणसाची हे संकीर्ण अंताचं लक्षण आहे संतांना दुसऱ्या सुखात सुख झाला दुसऱ्याच्या दुःखात दुःख झालं इथं शासनाची मानवी मन इतकं संकीर्ण झालेलं आहे की दुसऱ्याचं सुख ह्याचं दुःख आहे माणसाला आता खायला प्यायला कमी म्हणून दुःख नाही दुसऱ्याचं चांगलं पण दुःख खाय कुठं कमी प्याय कुठं कमी झोपडीतला माणूस सुद्धा आनंदी आहे 2 वेळा कष्ट करून खातोय उद्याची प्राप्त आहे तो सुद्धा आनंदी आहे दुःख कशाचं आहे दुसऱ्याच्या सुखाचं दुःख आहे आता त्यानं गाडी घेतली त्याला काय करू है ना एक महात्मा एक व्यक्ती अशी झाली म्हणजे असं जरा त्रास झाला त्याच्या घरामध्ये त्रास सुरू झाला अचानक आणि मग दुसरे महात्मा त्याला ओळखणार आहे गावातली व्यक्ती म्हणजे चव्हाण बघा त्या पोचले चांगलं परिवार बघा कुणाच्या वाया पाय देणार नाही किती चांगली माणसं त्यांना का बरं त्रास आला नाही काय निरंकार केलेला आहे काय म्हणले महाराज त्याचं कर्मच तसं नाही म्हणजे हे काय उलट पाडलं त्याच्या दुःखाचा याला आनंद आहे त्याच्या दुःखाचा याला आनंद मला म्हणतो त्याला दुःख होते मला वाईट वाटले ते म्हणते महाराज ते तसंच होणार हो का त्यांचं कर्मच तसं आहे मी विचार करतो हे काय उलट पाडलं म्हणून विस्ताराची विस्तार का अपेक्षा ज्ञान घेतलं म्हणून स्वस्त नका बसू सद्गुरूचं मन जगासाठी नाही पहिल्यांदा आपल्यासाठी आहे ना पहिल्यांदा आपल्यासाठी आहे घरात आई वडील खाऊ आणतात बाहेरून आहे ना पिशवी भरून आणतात शेजाऱ्याची मुलं आपल्या मुलात येतात शासनाने ती शेजाऱ्याला वाटून मोकळी पिशवी आणत नाही आपल्या मुलांना अगोदर देतात तसं गुरुचं वचन आपल्यासाठी अगोदर असते मग विश्वासासाठी असतंय ज्ञान घेतलं म्हणून स्वस्त बसू नका ज्ञान घेतलेले 35 वर्ष सत्संग करणाऱ्या सासूवर वचन आल्यानंतरचा अनुभव मला हे वचन आल्यानंतरचा अनुभव आला भवनवर केल्यावर एक सासू आल्या म्हणले महाराज एक काम आहे म्हणजे काय हो काय म्हणले आशीर्वाद करा म्हणजे काय झालं सून बोलणं झाली सून बोलणं झाल्या 20 वर्ष झालं सत्संग करत्या त्या सासूला बोलणार आता मी काय औषध देणार प्रेमाने बोला काय औषध द्यायचं म्हणून माझ्याकडे काय हवं ज्ञान पण आहे सत्संग पण करताय परंतु शासनाची भावनेचा विस्तार झालेला नाही तरी वाद आहे ह्याच्यावर काय औषध आहे का मी अगदी सरांनी विचारलं म्हणजे महाराज असं असे माताजी आल्या होत्या आणि म्हणलं काय करायचं म्हणले महाराज त्यांचं हिथं पटन म्हणलं महाराज विचार करायचं का हिथं पटन ते कुठं जाऊन पटन
हिंदू ज्या बोलत नाही ते कुठे जाऊन बोलतील? मिशनच्या दरबारामध्ये वैश्विक पाहुण्यांचं वैश्विक परमात्म्याचं ज्ञान घेऊन या सासू सुनेचं पटत नाही, त्याचं कुठे जाऊन पटत सांगा? सगळ्यात अविनाश सर म्हणजे महाराज त्याला एकच उपाय आहे, काय सांगा लोक ते सांगा. म्हणले महाराज दुसरा जन्म घ्यायला पाहिजे, या दोघी एकमेकाच्या मायाने घेऊन जन्माला आल्या. म्हणलं बरोबर आहे, पण मायाने तर कुठे बरोबर त्यांचं बरोबर आहेच की आहे ना. मग सांगा मग काय सांगू विलाज? म्हणले महाराज काही विलाज नाही, काही विलाज नाही. जर इथं येऊन पटत नसेल, इथं येऊन भावनेचा विस्तार झाला नसेल, इथं येऊन मनभेद असतील तर म्हणले महाराज काही नाही. मग घराकडे यायला सांगा, पेशंटचा काय उपयोग नाही, 4 दिवस खाऊ मला. आता कृपा म्हणलं तर झाली नाही, आशीर्वाद म्हणलं तर आहे, तरी पण म्हणलं मग डॉक्टर सांगतो आता काही इलाज, आता तुम्ही काय करा, त्यांना घराकडे 4 दिवस खाऊ. म्हणून इथं येऊन जर पटत नसेल तर ओळखावं आपण अंतिम स्टेपला. आपल्याला काय उपयोग होणार? त्याला एकच इलाज आहे, आपल्या भावनेचा विस्तार झाला पाहिजे. तर या सद्गुरु मातांची अशी कृपा आहे. सद्गुरु माताजीचं जे वचन आहे ते अंतरंगामध्ये धारण करूया. सासंगजी 1 वर्षभर काय भावनेचा विस्तार करायचा प्रयत्न करूया. जर काय जरा कसर राहिली तर माताजी येणारच आहेत, राहिलेलं काम करून टाकतील. महात्मा सांगतात नामस्मरण करताना आपण द्विनंकार मै तरी शरणा वैनो बक्ष म्हणतो ना, आपण एकामेका जागेला बघतो द्विनंकार. महात्मा सांगतात का निरंकाराच्या समोर नामस्मरण करताना साकाराचा एहसास करायचा, साकाराचा एहसास करायचा आहे ना, की साकार सद्गुरूची मूर्ती ठेवायची आहे. आणि ज्यावेळेला समागम असतो त्यावेळेला सद्गुरू महाराजांची पुढे असतात, त्यावेळेला द्विनंकार मै तरी शरणा वैनो बक्ष म्हणताना काय करायचं आहे की हा 3.5 हाताचा देह नव्हे, वैश्विक आहे, एवढ्या देहात व्याप्त आहे. प्रेमाने बोला, असा भाव ठेवायचा आहे. सासवी आपल्या भावनेचा विस्तार सहज झाला तर सासवी आनंद आहे. पण आनंद येते सर्व काळे आहे हो, हे गाऊन होणार नाही, हे बोलून होणार नाहीये. भावनेचा विस्तार झाला तर तुम्ही स्वयं आनंद स्वरूपात, तुम्ही आनंदाची मूर्ती आहात. फक्त सद्गुरूला अपेक्षित आहे आपलं भाव विश्व व्यापक व्हावं, व्यापक व्हावं. भाव विश्व व्यापक झालं ना कोई वेदी ना कोई बेकार. आणि मग सासरीची पुढे काम. तुम्हाला माहित आहे 20-20 वर्ष सत्संग करून, बरेच वर्ष सत्संग करून असं होतं. म्हणले महाराज या सत्संगाला म्हणले आता 1992 पासून दास बघतोय. बरेच लोक सासरी येतात, बरेच लोक जातात, काही ठराविक लोक आहेत ते जुळून आहेत. त्याचं कारण दास अनेक वर्ष शोधत होतो. मला या वर्षी सापडलं प्रेमाने बोलून. मला असं वाटत होतं येणारे सत्संग असते 100 लोक असतात, पण एक 75% सत्संग असते नवीनच. प्रत्येक वेळेला जुने जातात नवीन येतात, जुने जातात. एक 25% लोक कायम तेच असतात. म्हणजे 75% कुठे जातात? 75% भावनेचा विस्तार झालेला नसतो. ते गुंदूश बघतात प्रेमाने. तो महात्मा असा आहे, तो महात्मा असा आहे. म्हणजे का येत नाही महाराज? का म्हणले महाराज ते काय ते बघा कसं वागते. म्हणजे आपण तुझ्या औषध तुझ्यावर करायचं त्याच्यात प्रेमाने बोलायचं, तुझ्यावर करायचं नाही, तुझ्यावर कुठं औषध उपचार महात्माचे. एखाद्या घराला एखादा जुटलेला असतो, एखाद्या व्यक्ती. मग आपण जातो बरोबर आहे, परवा गेलो म्हणजे बऱ्याच वर्षाची गोष्ट आहे. म्हणजे महाराज अण्णा येतात तुम्ही काय येतात, तुम्ही काय नाही. बोलले महाराज नेले त्याला सुधारणा प्रेमाने बोला, नेले त्याला सुधारा मग आम्ही येतो. मग सासरे नेले ती सुधारला की काय झाले, काय झाले सुधारलं मी त्याच्या भावनेचा ज्ञान घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की घरातल्याने आपलंच गळाय खावं. असं नाही आहे. ज्ञानाचा परिणाम आहे भावनेचा विस्तार. भावनेचा विस्तार झाला, आपण सांगायला काय जात नाही, आपल्या ऐकण्याची क्षमता वाढली. आणि आपल्या ऐकण्याची क्षमता वाढली की जे सांगतात ते वाटतं अरे काय विशाल मनाचा मन. मग बोलला प्रेमाने बोला. म्हणजे प्रचाराचं साधन आहे भाव विश्व व्यापक झाला पाहिजे. भाव विश्व व्यापक झालं ना, जे 25% राहिले ना त्यांचं भाव विश्व व्यापक झाले. काही लोक कोरोनामध्ये गेले, सद्गुरू बाबांनी देह बदलला, त्यावेळेला काही लोक भ्रमिष्ट झाले ना. म्हणजे काय झालं, कशा परिणाम कशामुळे झाला? भावनेचा विस्तार झाला ना. परिवर्तनशील घटनांच्या परिणामाच्या आपण पलीकडे जातो आहे ना. समुद्रावर कशाचा परिणाम होतो का? समुद्रामध्ये काही बोट जरी बुडली तर समुद्रात फरक पडत नाही. असंख्य जीव पाण्यात समुद्रात आहे. समुद्र कधी तक्रार करतो का? नाही, कारण तो विशाल आहे.
असंख्य जीव आहेत, सगळे विधी समुद्रात करतात, परंतु समुद्र कधीही तक्रार करत नाही त्याबद्दल. समुद्राची एखादी लाट बाहेर जाते, काही मासे किनाऱ्यावरती पडतात, तक्रार करतात की आता आम्हाला बाहेर फेकलं, परंतु हेच मासे समुद्रात सगळा विधी करतात, खातात पितात. समुद्र कधी तक्रार करतो का? वैश्विक भावना ज्याची झालेली ना, तू इतरांमध्ये कधीच म्हणणार नाही माझं नाव घेत नाही, मला इच्छा नाही, मला सत्संग बोलवणार. भावनेचा विस्तार झालेला असला ना, सासरी आपली तक्रार असत नाही. जे 25% निपुण आहेत ना ओळखाव, त्यांच्या भावनेचा विस्तार झालेला आहे. 75% गेले, त्यांना डॉक्टरने सांगितलं हे घराकडे घेऊन जा, हे घराकडे घेऊन जा. इथं टिकायचं असेल ना, दुसऱ्याच्या जीवनाकडे बघायचं नाही. आपल्या भावनेचा विस्तार झाला ना, वाईट सुद्धा चांगलं दिसू लागतं, आहे ना. गुणी सुद्धा अवगुणी सुद्धा गुणी दिसू लागतं. म्हणून म्हणजे इथं टिकण्यासाठी भावनेचा विस्तार अपेक्षित आहे. 30-30 वर्षाचे 35 वर्षाचे परिवार डॉक्टर महाराज जयश्री आहे, त्यांच्यावर कशाचाही परिणाम होत नाही ना. की इथं मिशन मध्ये आलेले दास डॉक्टर सांगले होते, काही परिवार ना 35 वर्षापूर्वी 92 साली दास बघत होता ना, लौकिक दृष्ट्या कशी जाईल त्याच्यात काही फरक पडत नाही. असं नाही ते गरीबाची श्रीमंत झाले तरी पण जुळून आहे ना. काही लोक बाळासाहेबांच्या प्रभाव गेलो होतो, प्रेमाने बोला सांगू ना. नाही माझं जेवण जर ठेवून नसलं तर मी काय तेवढंच नाही. प्रेमाने बोल, माझी तब्येत खराब झाली, मी काय करणार? प्रेमाने बोला. वाढणाराची जबाबदारी आहे. कारभाराचं जेवण काढून ठेवायचं. कुठं आलो होतो आपण? बाळासाहेबांकडे गेलो. बाळासाहेबांकडे गेला. बाळासाहेबांच्याकडे गेलो. काही सत्संगी लोक मोह पैशाचा मोह होऊन असं सत्संगापासून दूर गेले, काहीतरी गडबड झाली. बाळासाहेबांना म्हणलं असं का झालं? अरे म्हणले हे ब्रह्मज्ञान घेऊन लखपती व्हायची स्वप्न पडतातच कशी, करोडपती व्हायची स्वप्न पडतातच कशी. एक बाजूला संत काय म्हणतात की या निरंकार परमात्म्यानं ज्या स्थितीत ठेवलं त्या स्थितीत राहा, म्हणजे तुम्हाला स्वप्न पडतातच कशी. म्हणजे सासंगाची परब्रह्म भावनेत राहत असताना लौकिकाची स्वप्न पडणं हे सुद्धा भावनेचा विस्तार न झाल्याचं लक्षण आहे. म्हणून सासंगी इथं ते टिकतात. बदलत्या वर्षी सांगितलं ना, दास 92 सालापासून बघतोय काही परिवार आर्थिक दृष्ट्या कसेच आहेत तरी जुळून आहे, तरी निरंकाराची कृपा आहे ना. काही लोक श्रीमंत झाले तरी जुळून आहे. म्हणजे सासंगाची एखादा परिस्थिती न बदलण्याचा, दुसऱ्याच्या मनावर परिस्थिती बदलण्याचा परिणाम झालेला नाही, याचा अर्थ त्यांच्या भावनेचा विस्तार झालेला. मग ज्याच्या मनावरती परिवर्तनशील गोष्टीचा परिणाम होणार नाही तोच इथं टिकणार, आणि त्याच्याच मनावरती परिणाम होणार ना ज्याच्या भावनेचा विस्तार होतो. या सासंगी सद्गुरूला अपेक्षित आहे विस्तार असीम की ओर, विस्तार असीम की ओर झाला. ज्याला अर्जुनाच्या भावनेचा विस्तार झाला त्याला अर्जुन काय म्हणतो, मी मारता कौरव मरते म्हणणारा अर्जुन. सासंगीजी कुठल्या भावनेमध्ये? मी कोणतरी मारणार आहे, माझ्या समोर बनणारे कोणतरी माझे नातेवाईक आहेत. हे अर्जुनाच्या मी भावनेची सुरुवात आहे. अर्जुनाचा वैश्विक ज्ञानानंतर, वैश्विक भावना विस्तार झाल्यानंतर, महत्त्वज्ञान तुमच्यासारखं श्रवण केल्यानंतर मग अर्जुन होतोय, गुंतलो होतो अर्जुन मुने, मुक्त झालो. मी कोण? अर्जुन नाही देवा, तूच विश्वरूपामध्ये नटलेलाय, तूच सगळ्या 11 अक्षरी सैन्याच्या रूपात नटलेलाय. देवा मी कोण नाही, मी कोण नाही. अर्जुनाच्या भावनेचा झालेला विस्तार, त्याला अर्जुन श्रेयपदाला प्राप्त झाला, मोक्षाला प्राप्त झाला. जशी अर्जुनाची भावोन्नती झाली, जशी ज्ञानेश्वर महाराजांची भावोन्नती झाली, जशी संतांची भावोन्नती झाली, तशी आपली व्हावी. यशासाठी साधना, यशासाठी सत्संग आहे, यशासाठी हे बोलण्यात या सद्गुरू महाराजांच्या शिमरू एकच काम करूया. यासाठी एकच साधन आहे, सत्संग सेवा आणि सुधरण. आणि महात्माने सांगितलं की हे जे बळ बांधलेलं आहे, सत्संग या बळाचं एकच प्रयोजन आहे, जगाला सत्याचा मानवतेचा संदेश देणं. आणि बाकी हा जो वर्धापन दिन आहे ना सासंगाची, वर्धापन दिन वर्ष मोजायचे नाहीत, आपल्या भावनेचा विस्तार मोजायचा आहे सासंगाची. हा वर्ष होतच झाली आणि दुसरा वर्धापन, चौथा होईल, 5वा होईल, 6वा वर्धापन होईल. वर्धापन होत राहतील. आपण वर्ष नाही मोजायचे, आपण भावनांचं मूल्यांकन करायचं की माझा भाव विस्तार हळूहळू 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 होतोय का, आणि होणंच अपेक्षित आहे बस असं त्याबद्दल. आणि मग सासंगाची प्रेम अंतरंगामध्ये कधी प्रस्ताव येतो? विस्तार भावनेचं लक्षणच आहे प्रेम. प्रेम सर्वावरती तुम्ही त्याला करू शकाल, सर्वावरती सासून प्रेम त्याला करू शकाल, त्याला भावनेचा विस्तार होईल. भाव विस्तार झाला ना सगळे आपले वाटू लागतात, सगळे वाटू लागतात. ह्या प्रेमाच्या भावनेचा स्रोत आहे, ही सुरुवात आहे. म्हणून सासंगी अशा भावनेचा विस्तार होण्यासाठी ही सत्संग आहे, ही सेवा, ही सुमिरण आहे. बाकी हा जो वर्धापन दिन आहे हे सासंगी पाहण आहे. महात्मा काहीतरी व्यवस्था निमित्त काढते, काहीतरी निमित्त.
किंवा जसं गेल्यावर सांगितलं हे लॉलीपॉप असतं. विशेष सत्संग समागम, विशेष सत्संग सोहळा असं निवेदन आले ओळखायचं, हा लॉलीपॉप प्रेमाने बोला आहे ना. मुलं शाळेत जाण्यासाठी आई वडील काय करतात, हे चॉकलेट देतो ज्या शाळेत, चॉकलेट देतो ज्या शाळेत, कॅडबरी देतो ज्या शाळेत आहे ना. शाळेत जावं म्हणून लॉलीपॉप. तसं विशेष हा लॉलीपॉप आहे. आता 10वी 11वीला जास्त जर चॉकलेट मागत बसला तरी काही चांगलं लक्ष नाही प्रेमाने ठीक आहे. विशेष सत्संग ठीक आहे म्हणून महात्मा म्हणतात तेवढंच वर्धापन दिनाला एकत्र येणं म्हणजे चॉकलेट दिलं येणं असं आहे तुमचं काम. पुढच्या सोमवारी येणार नाही का, येणार नसाल तर तुम्ही मग तुम्हाला त्यावेळेला चॉकलेटच पाहिजे काय, प्रेमाने बोला काय नाही सत्संगाची. तर या प्रत्येक वेळी चॉकलेट मिळणार नाहीये. हळूहळू आई वडिलांची अपेक्षा असते चॉकलेट ठीक आहे, पहिली काय करेल, दुसरी काय करेल, पुढे जाईल. हा चॉकलेट मागणार नाही, त्याचं उद्दिष्ट होईल शिक्षण घ्यायचं आहे. तसं विशेष सत्संग सोहळ्याचं हेच प्रोजेक्ट आहे की तुमचं उद्दिष्ट होईल मला सत्संग करायचं आहे, आठवड्याचं. तर या भावनेपर्यंत जाऊया, संस्कार करून घेऊया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना लाख पुढच्या वर्षी होणाऱ्या सण समागमच्या शुभेच्छा. पुन्हा एकदा सांग शाळेवारी सेवेला आजपासून सुरुवात करायची, आजपासून जागृत करा. एक दिवस विसरू नये आपला. लग्न 2 महिन्यावरती असलं तर आपण सगळ्या जगाला सांगतो मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे. आता 2 महिन्यामध्ये काय करतात गोष्ट, पत्रिका तर 8 दिवस अगोदर वाटायचं असतात, बाजार 8 दिवस अगोदर करायचं असतं, 15 दिवस अगोदर मंडप वाला ठरलं तर लग्नाचं काय काम असतं. अहो त्या पूर्वीला फार वर्षापूर्वी असलेलं एक व्यवहार करायचा होता, एक छोटासा व्यवहार करायचा होता. त्याची झाडं होती विकत घ्यायची होती. एक पिंजरी म्हणून गेलो म्हणजे काका असं असं झाडं घ्यायचे तुमची धंदा सुरू करायचा. बघा म्हणला जाधव जानेवारीत मी गेलो, मे महिन्यात मुलाच लगीन आहे, तेवढं झालं की तुम्ही या. आता म्हणतो 6 महिने लागले प्रेमाने बोला. परंतु कसं असतंय इतका सुंदर विधी आपल्या घरात होणार आहे त्याचा फेवर चढलेला असतो की आपल्या घरी लगीन आहे, आपल्या घरी लगीन आहे. एक फोडतूस लगीन इथं समागम होते. प्रेमाने बोला, एक समागम होते. तुमच्याही मनामध्ये फेवर आला पाहिजे. यावर्षी समागम, यावर्षी समागम, यावर्षी समागम. प्रेमाने बोला. या सगळी निरंतर ध्यान करूया. बाकी करून घेणारी माताजी आहेत, बस विश्वास माताजी ठेवलाय. माताजी अर्थात करूया की इतका हा मानवतेचा संदेश, इतका महाकुंभ आपल्या नगरीमध्ये होतोय. बस हे करण्याचं तन मन धनानं सेवा करण्याचं माताजी आम्हा सर्वांना बळ द्या, शक्ती द्या. तेवढाच विश्वास द्या जेवढा तुम्ही आमच्याकडे ठेवलाय. आमच्याकडे हा समागम संपन्न करून घ्या. प्रेमाने बोला.